आपण आधारमाला हे वेब सेशन चालू केलेलं आहे. आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे आधार मालेचं आयोजन केलं जातं आणि आधार रेखा प्रतिष्ठान ही बेसिकली कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी काम करणारी ठाण्यातील एक सामाजिक संस्था आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात सगळ्यांना उपयोगी पडेल असं विविध विषय आपण जे आरोग्याच्या संदर्भातले विविध विषय घेऊन आम्ही दर मंगळवारी 4:30 वाजता इथे उपस्थित असतो. तुम्ही सगळेजण पण त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात आणि त्यामुळे विविध विषय आणि विविध तज्ञ इथे आपल्या भेटीला येऊ शकतात. आजचा आपला विषय असाच एक वेगळा विषय आहे आणि तो म्हणजे कर्णबधिरतेचे गांभीर्य. आता बघा, जर आपल्याला डोळ्याला काही झालं किंवा थोडं दिसेन असं झालं तर आपण लगेच धाव घेतो ऑप्टिशियनकडे, डोळ्याच्या डॉक्टरकडे आणि त्यांनी सांगितल्यावर हुकूम आपण चष्मा लावतो, वेगवेगळ्या फ्रेम्स सिलेक्ट करतो आणि मोठ्या अभिमानाने जणू एक स्कॉलर असल्याचं लक्षण आहे असं जाणवतं आणि त्यामुळे आपण सहज तो चष्मा वापरायला सुरुवात करतो. पण तेवढी सहजता आपण जेव्हा आपल्याला कानाने कमी ऐकू येतं किंवा ऐकू येतंय असं वाटतं तेव्हा आपण दाखवत नाही. रादर आपण जितकं होईल तेवढं त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याकडे आपली टेंडन्सी असते. मोठ्यांच्या वरिष्ठांच्या बाबतीत हे एवढंच नाही तर लहानांच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा लक्षात यायलाच खूप उशीर होतो की या मुलाला ऐकू येत नाहीये किंवा ह्याला काहीतरी कानाचा प्रॉब्लेम आहे. वरिष्ठांच्या बाबतीत अशी जर कर्णबधिरता असेल तर त्याचं गांभीर्य काय हे आज आपल्याला आसावरी शिंदे मॅडम सांगणारच आहेत. पण त्याचबरोबर लहान मुलांमध्ये जर ही समस्या असेल तर त्यांना ऐकून आल्यामुळे बोलताही येत नाही आणि त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं, याबद्दलही त्या बोलणार आहेत. त्यांची ओळख करून देण्यापूर्वी आपल्याकडे व्हॉट्सअपवर भारमसाठ मेसेजेस येत असतात. काही काही खरंच आपल्याला भावून जातात, आपल्याला आवडतात किंवा आपल्या सहज लक्षात येतात. तर असंच एक कविता मला व्हॉट्सअपवर आली होती आणि आपल्या विषयाला अनुसरून अशी ती कविता आहे. कानांवर कविता कधी ऐकली नाही आपण विशेष, तर अशी ती कविता आहे. तर ती मी वाचून दाखवण्याचा इथे प्रयत्न करते. हिंदीमध्ये कविता आहे, तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतंय. तर ही कविता आहे कान की आत्मकथा. मैं कान हूँ, हम दो है, दोनों जुड़वा भाई, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है कि आज तक हमने एक दूसरे को देखा तक नहीं. पता नहीं कौन सा श्राप है, हमें विपरीत दिशा में चिपका कर भेजा गया है. दुख सिर्फ इतना ही नहीं है, दुख सिर्फ इतना ही नहीं है, हमें जिम्मेदारी सिर्फ सुनने की मिली है. गालियां हो या तालियां, अच्छा हो या बुरा, सब हम ही सुनते हैं. धीरे धीरे हमें खुंटी समझा जाने लगा, चश्मे का बोझ डाला गया. चश्मे का मामला आंखों का है तो हमें बीच में घसीटने का क्या मतलब. हम बोलते नहीं तो क्या हुआ, सुनते तो है ना. हर जगह बोलने वाले ही आगे रहते हैं. बचपन में पढ़ाई में किसी का दिमाग काम न करे तो मास्टर जी हमें ही मरोड़ते थे. जवान हुए तो आदमी औरतें सबने सुंदर सुंदर बालियां झुमके आदि बनवाकर हम पर ही लटकाए. छेदन हमारा हुआ और तारीफ चेहरे की. और तो और श्रृंगार देखो, आंखों के लिए काजल, मुंह के लिए क्रीमें, होठों के लिए लिपस्टिक. हमने आज तक कुछ मांगा हो तो बताओ. कभी किसी कवि ने, शायर ने कान की कोई तारीफ की हो तो बताओ. इनकी नजर में आंख, होठ, गाल यही सब कुछ है. हम तो जैसे किसी मृत्यु भोज की बच्ची खुची दो पुड़िया है जिसे उठाकर चेहरे के साइड में चिपका दिया गया, बस. और तो और कई बार बालों के चक्कर में हम पर भी कट लगते हैं.
आंखों से कहो, हमारी ये जो दर्द भरी कहानी है वो आंखों से कहो तो वो आंसू टपकाते हैं, नाक से कहो तो वो बहता है, मुंह से कहो तो वो हाय हाय करते रोता है। आजकल तो ये नया नया मास्क का झंझट हम ही झेल रहे हैं। कान नहीं जैसे पक्की खुंटिया है हम, और भी कुछ टांगना लटकाना हो तो ले लो, आओ भाई तैयार है हम दोनों। अशी ही कानाची व्यथा आणि या संदर्भातच त्याचं गांभीर्य काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आसावरी शिंदे इथे आलेले आहेत। मी जिज्ञासा प्रतिष्ठानच्या सौ सुमिता दिघे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत आसावरी शिंदे त्यांची ओळख करून द्यावी। दिघे मॅडम। आवाज नाहीये मॅडम, आवाज बघा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतंय की आवाज बोलला की काय होतं, तर आवाज या मुलांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांना बोलता येत नाही आणि मग आपली त्या मुलांची आणि आपली कशी पंचायत होते आणि कसं त्यांचं शिक्षण सगळंच आयुष्य त्यांचं बदलून जातं या विषयावर नाही परत आवाज गेला मॅडम खरंच। आज आपल्याकडे आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे या 15व्या पुष्पमालिकेत डॉक्टर आसावरी शिंदे वक्त्या म्हणून आलेले आहेत। गेली 20 वर्षे कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्या कार्यरत आहेत। तुम्हाला माझं एक वाक्य कळलं नाही, पंचायत झाली तुम्हाला की अरे आवाज नाही आवाज नाही, ह्या मुलांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला हवा, त्याला काय बोलतात ते आपल्याला कळायला हवं, यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या त्या PhD होल्डर विद्यावाचस्पती मुंबई विद्यापीठाच्या आपल्याकडे आज आले आहेत। त्यांनी मास्टर्स डिग्री मध्ये 2 विषयामध्ये मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे मुंबई विद्यापीठातर्फे। कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शिक्षण या त्यांच्या पदव्युत्तर परीक्षेत मुंबई विद्यापीठातून दुसरा क्रमांक पटकावला आहे आणि त्याबरोबरच आज प्रशस्ती पत्रक मिळवण्याचाही मान त्यांना मिळाला आहे। जपान सरकारतर्फे आज या विषयासाठी कर्णबधिर मुलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भारतातून खास निमंत्रण मिळालं होतं। डॉक्टर अश्विनी शिंदे सध्या कर्णबधिर मुलांची राष्ट्रीय संस्था मुंबई विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ येथे कार्यरत आहेत। या मुक्त विद्यापीठातील शिक्षकांना मास्टर्स ट्रेनर म्हणून खास प्रशिक्षण देण्यासाठी त्या तज्ञ मार्गदर्शन करत आहेत। या विषयावर त्यांनी 2 संशोधनात्मक निबंध लिहून यशस्वीरित्या सादर केले आहेत। आपले शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी सांभाळून त्यांनी या कर्णबधिर मुलांसाठी खास वरदायिनी अपंग सेवा संस्था स्थापन केली आहे। या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट कर्णबधिर मुलांना शाश्वत शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणणे हा आहे। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील कर्णबधिर मुलांसाठी लँग्वेज थेरपी, स्पीच थेरपी आणि सायकोथेरपी अवगत करून देणे यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत। डॉक्टर आसावरी शिंदे या जिज्ञासा संस्थेतर्फे समवेत गेली 5 वर्षे कार्यरत आहेत आणि सहभागी होत आहेत या कार्यक्रमामध्ये। कर्णबधिर मुलांना विज्ञान विषय समजून सांगण्यासाठी, त्याच्यात त्यांना विज्ञान समजावे, त्याच्यात त्यांना गोडी लागावी यासाठी डॉक्टर आसावरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिज्ञासा ट्रस्टने विज्ञान विषयक 100 ऑडिओ व्हिडिओ तयार केले आहेत आणि हे सगळे व्हिडिओज महाराष्ट्रातील कर्णबधिर मुलांच्या अनेक शाळांपर्यंत पोहोचवण्याचे आणि तेथील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी खास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करण्याची जबाबदारी व पुढाकार गेली 3 वर्षे जिज्ञासा ट्रस्टतर्फे घेत आहेत। म्हणजे स्वतःच नोकरी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, स्वतःची संस्था आणि सगळं सांभाळून या स्वतः त्या सामाजिक कार्य करत आहेत। त्या सोबतीने म्हणजे ह्या निर्णय शाळेच्या तिथे वर्कशॉप कार्यशाळा घेतात, तिथे मी व रश्मी जोशी आपण सहभागी झालो होतो। मग त्यांची मुलांवरतीचं प्रेम, आस्था, कळकळ, शिकवण्याची पद्धत याच्यातून त्या किती महान
मोठे आणि महत्वाचे काम करत आहेत याची आम्हाला प्रचिती आली. अशा आपल्या कर्णबधीर मुलांसाठी देवदूत ठरणारे आपल्या ह्या आसावरी शिंदे आपल्याकडे आलेले आहेत. स्वागत असो. नमस्ते. थँक्यू मॅडम. सुरू करूया आपण. हो मॅडम, प्लीज सुरू करा. ओके ओके. स्क्रीन शेअर करता येईल तुम्हाला बघा. दिसते का सगळ्यांना? हो हो दिसतंय. फक्त हे करा, फुल स्क्रीन करा. येस. हो. तर आजचा विषय आहे तो माझा, आपण आधी आता कर्णबंधित्वावर बघूया. तर मी डॉक्टर आसावरी शिंदे, लियावजंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हेअरिंग अँड स्पीच बँड्रामध्ये इथे काम करते गेले 20 वर्ष. तर त्यामुळे मी तुम्हाला, आणि मी एज्युकेटर आहे, त्यामुळे बेसिकली कर्णबंधित्वाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो तो आधी बघूया, कारण तो खूप मोठा परिणाम आहे आणि त्या परिणामांचा इम्पॅक्ट लहान मुलांवर काय होतो तो जाणणं आधी खूप महत्वाचं आहे. आणि नंतर मग मी सिनियर सिटीजन बद्दल, म्हणजे नंतरच्या वयोगटात ऐकून आल्यामुळे काय होईल त्याचं मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे. तसेच गव्हर्नमेंटने काय सुविधा केलेल्या आहेत, कन्सेशन्स आहेत, काय फॅसिलिटी दिलेल्या आहेत, त्या पण वयोगटाच्या म्हणजे रुद्रवयांसाठी ते सांगणार आहे. तर आता आपण आधी बघूया की अंडरस्टँडिंग द हेअरिंग इम्पेअरमेंट. तर यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा आधी कानाचं चित्र दिलेलं आहे. तर कानाचे 3 भाग पडतात. पहिले आहे आउटर इयर, म्हणजे पहिला आहे तो आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आउटर इयर म्हणजे बाह्य कर्ण, नंतर मध्य कर्ण आणि इनर म्हणजे अंतकर्ण. तर हे जे भाग आहे हा कानाचा, हा नकाशा खूप महत्वाचा आहे. आपण हा फक्त आउटर इयर म्हणजे बाह्य कर्णच बघतो आहे. तर त्यामधले जे आतला भाग आहे तो आतल्या भागावर काही इजा किंवा दुखापत झाली तर मुलांना ऐकू येण्याचं कमी होतं, किंवा रुद्र वयात पण, ह्या वयात जर वयस्कर वयात पण लिहिते, जर आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयरला काही झालं तर मग आपल्याला ऐकू येणं कमी होतं आणि मग त्यासाठी आपल्याला मशीनची गरज लागते. कधी कधी मिडल इयर मध्ये काही प्रॉब्लेम झाले तर मग ऑपरेशन करून ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण इनर इयरला काही दुखापत झालीच तर आपल्याला मग मशीनच, म्हणजे कानाची जी मशीन आहे त्यामुळेच आपल्याला ऐकू येणार आहे, किंवा तेच आपल्याला आसरा देतो की आवाज ऐकण्यासाठीच. तर त्या प्रकारे ही जी आकृती आहे ती खूप महत्वाची आहे कानाची समजून घेणं. तर मी आता आउटर इयर म्हणजे बाह्य कर्णामध्ये ए आणि बी टाकलेला आहे. तर तो ए आणि बी भाग काय आहे, तर ह्याला जो भाग म्हणतात, ए भागाला आपण काय म्हणतो, पिना, हा कानाचा भाग आहे तो बाह्य कान, जिथे आपण आता सध्या कानातले लावतो, कानातले म्हणजे टोचून लावतोय. नंतर आपण जे काही, आता मॅडमनी कविता वाचली आहे तर आपण चष्मा लावतो, आता मास्क लावतोय. तो हा आहे पिना. तो पिनाचा उपयोग फक्त आपल्या कानाच्या संरक्षणासाठी आहे. तर तो पिना आपल्याला दिसतो, तर तिथे काही झालं तरी प्रॉब्लेम ऑपरेशनली वगैरे सॉल्व्ह होऊ शकतात. आणि तुम्ही आता कानात हात घातलात तर आपले बोट जातं, ते कर्ण अर्धी जसाचं बोट जातं, तिथपर्यंतचा भाग आहे तो इनर इयर आहे. ठीक आहे. तर तो इनर इयर आहे. तर हा भागचा भाग आहे तो पिना आहे, आणि आतला हे ते इयर कॅनल आहे. तो आतला आपण बघूया, एअर कॅनल मागे बघायला. हा जो भाग आहे तो बी भाग, ओके, पोकळी, कानाची पोकळी ती आहे. तर तिथे पण आपलं बोट जाऊ शकतो. मग इकडे काय ह्या भागात झालं, ए आणि बी भागात, तर काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला कानाचे. फक्त मग तो प्रॉब्लेम आपल्याला ऑपरेशनने किंवा औषधाने, किंवा डॉक्टर सांगतात की हे मलम लावा, किंवा कानात मळलंय तर तो काढून आपण ती सुधारणा करू शकतो. तर ह्या 2 भागात काही प्रॉब्लेम झाला तर एवढा मोठा प्रॉब्लेम होत नाही ऐकायला. पण मेन म्हणजे कोणता भाग आहे, तर मिडल इयर आणि इनर इयर, त्या भागात काही झालं तर मात्र मग आपल्याला कानाने कमी येणं साहजिक आहे, कमी ऐकू येतं. तर मधल्या इयर मध्ये काय काय येतं, तर इयर ड्रम आहे, इयर ड्रम आणि कॅव्हिटी आहे.
आता कॅव्हिटीमध्ये 3 हाडं आहेत महत्वाची, आणि ती खूप खूप महत्वाची आहे शरीरासाठी, आणि ती सगळ्यात छोटी आहे शरीरातली 3 हाडं. ती 3 हाडाला काही झालं, दुखापत झाली, तर मात्र तुम्हाला ऐकू कमी येईल, किंवा त्याला काही दुखापत झाली तर ते आपल्याला ऑपरेशन करूनच त्याचा इलाज करू शकतो. तर मिडल इयर मध्ये पण आपण कदाचित थोडासा फार ड्रम्स आपला इफेक्ट झाला किंवा बोन्स मध्ये काही इफेक्ट झालं तर ते ऑपरेशननी सॉल्व्ह करून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मात्र इनर इयर मध्ये जसं कॉक्लिअर आहे, कॉक्लिया म्हणजे हे तुम्ही दाखवते तुम्हाला, हा एक गोल गोल भाग आहे ना, तो कॉक्लिअरचा आहे. तो भागामध्ये काही इजा झाली तर मात्र मग ते जे आहे त्यामध्ये खूप कठीण जातं तो सॉल्व्ह करणं प्रॉब्लेम. आपल्याला इथे पण दिसतो आहे तो गोल गोल भाग आहे, त्याला कॉक्लिया म्हणतात. तर त्यामध्ये ती गरजेचं खूप आहे, सगळ्यात नाजूक भाग आहे तो, आणि त्यामध्ये खूप हेअर सेल असतात. नंतर एक लिक्विड असतं एक प्रकारचं, तर ते पण खूप महत्वाचं आहे शरीराला. आणि ते सगळ्या, मग मी तुम्हाला सांगते की ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये पण ते सगळा भाग किती महत्वाचा आहे. तर तो इनर इयर मध्ये आपल्याला येतो कॉक्लिअर, आणि त्याच्याच अजून बाजूला म्हणजे त्याला लागून एक नव असते, एक नवला म्हणतात ऑडिटरी नव. त्यातूनच आपले जे ऐकण्याचे ध्वनी मेंदूपर्यंत जातात. तर असं कानाचे भाग विभाजन आहे 3 भागात पडतं, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. तर हे जे कानाचे भाग आहेत ते खूप महत्वाचे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे आउटर इयरला आपल्याला काही झालं तरी तो भाग आपल्याला डॉक्टरकडे जाऊन औषधाने किंवा ऑपरेशनने होतं, आउटर इयर आणि मिडल इयर मध्ये. पण इनर इयर मध्ये आपल्याला काही झालं दुखापत, तर त्या मात्र साठी आपल्याला खूपच त्यामुळे जास्त करून आपल्याला ऐकू येणं होतं, कमी येणं त्याचा इफेक्ट होतो. जर कॉक्लिअर हल्ला किंवा ऑडिटरी नर्व आपली अगदी बारीक, किंवा लहान मुलांना लहानपणी का ऐकू येत नाही, तर ती नर्व जी असते ऑडिटरी ती कमकुवत असते, किंवा ती खूप लवचिक, किंवा त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांना ते ऐकू येत नाही जे कानात पडलेले ध्वनी आहेत ते. तर त्यामुळे ऑडिटरी नर्व ही खूप महत्वाची, आणि यातून मग जे ध्वनी जातात ते मेंदूला जातात, आणि मेंदूला मग म्हणजे प्रॉब्लेम हे होऊन आपल्याला ऐकू येतं. तर अशा प्रकारे कानाचं हे विभाजन आहे. तर आपण आता बघूया की आपण कसं ऐकतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कानात बाहेरचे जे आवाज येतात ते कानापर्यंत जातात, कानातून मग आउटर इयर मधून ते एअरड्रम मध्ये जातात, आणि त्या लहरीनंतर एअरड्रम मधून त्या बोन्स जे 3 तुम्हाला हाडं दाखवली होती, जे बोन्स दाखवले होते त्यांना हलवतात, त्या लहरी त्या हलतात त्यामुळे ज्या आवाजाच्या लहरीने, आणि त्या हल्ल्यामुळे मग काय होतात, त्या व्हायब्रेट होतात, आणि त्या व्हायब्रेशन कोणाला परत पुढे दिलं जातं, त्यातला कॉक्लिअर असतो त्याला हलवतात जातात. त्या कॉक्लिअर मध्ये काही असं एक स्राव असतं, एक द्रव असतो, आणि त्यामध्ये खूप हेअर सेल्स असतात, त्याचं पण मग कंपन होतं, आणि मग त्या लहरीचं कंपन होऊन 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 मग ते जे इलेक्ट्रिकल पल्स मध्ये तयार होऊन आवाजाच्या लहरी तयार होतात, आणि मग त्या लहरी त्या ऑडिटरी नर्व मधून आपल्या ब्रेन पर्यंत जातात, आणि अशा प्रकारे आपल्याला ऐकू येतं. तर ही जी सगळी प्रोसिजर आहे ती खूप महत्वाची आहे ऐकू येण्याच्या मध्ये. तर या सगळ्या अशा प्रकारे आपल्याला ऐकण्याची प्रक्रिया सुरू होते. तर आता आपण कोणाला म्हणणार कर्णबधीर, ठीक आहे. तर ही बघा, ही लहान बाळ आहे, तिने मशीन लावलेली आहे. तर तुम्ही मशीन लावलेल्या खूपशा मुलं बघतात, तर त्यांना खरंच कानाने ऐकू कमी येतं, त्यामुळे ते मशीन लावतात. तर लहान वयात, योग्य वयात जरी मशीन लावली आणि योग्य वयात या जरा ट्रेनिंग सुरू केली, त्यांना भाषेची ट्रेनिंग किंवा स्पीच ट्रेनिंग किंवा ऑडिटरी ट्रेनिंग, या खूप प्रकारचे टेक्निकल वर्ड्स आहेत, त्याप्रमाणे जर आपण त्यांना शिकवायला सुरुवात केलं तर ही मुलं पण सामान्यप्रमाणे इंजिनियर होतात, आर्किटेक्ट बनतात, सीए बनतात, सगळ्या प्रकारचं प्रोफेशनल ते करू शकतात. आता तर त्यांनी फाईट करून ते मेडिकलला पण जाऊ शकतात ही मुलं, एवढं त्यांनी केलंय. इव्हन आता त्यांना गव्हर्नमेंटने ड्रायव्हिंगचं लायसन पण द्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे ना आम्ही इंडिपेंडंट बनवतो, त्यांना रिहॅबिलिटेट करतो, ते काम आमचं आहे. तर अशा मुलांना पण सामान्य जगण्याचा अधिकार आता भरपूरसा गव्हर्नमेंटने दिलेला आहे, त्यांच्यासाठी भरपूरसं मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे. तर आता आपण बघूया कर्णबंदित्व म्हणजे काय, की एखाद्याला कानाने
कानाच्या संवेदनशीलता कमी ऐकू येणं म्हणजे कर्णबधित्व आहे. ठीक आहे. तर ते आता आमची मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनी काही एक बेंचमार्क मांडला आहे. तर तो बेंचमार्क म्हणजे का, कारण गव्हर्नमेंटनी का केलं, कारण तो बेंचमार्क जर मांडला नाही तर मग त्यांना सर्टिफिकेट द्यायचं असतं आम्हाला. त्यामुळे तर एखाद्या सामान्य पर्सनला किंवा माणसाला जर 60 डेसिमेल पेक्षा जास्त ऐकून आलं एका चांगल्या एका कानाने, तर मग त्याला आपण कर्णबधित्व म्हणतो. अशा पर्सनला आपण हे 60 डेसिमल कसं कळतं, तर ह्यासाठी आपल्याला ऑडिओलॉजिस्ट कडे जावं लागतं. किंवा आमची एक बँड्राला संस्था आहे गव्हर्नमेंटची, अलिया वजंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेअरिंग अँड स्पीच इन्स्टिट्यूट आहे. तिथे ते श्रवणदोष पाहिला जातो, तिथे त्याची टेस्टिंग केली जाते. जो टेस्टिंग केल्यावर मग आपल्याला कळतं, आणि हे टेस्टिंगचं माप आहे डेसिमल मध्ये मोजलं जातं. तर 60 पेक्षा जास्त डेसिमल जर ज्यांना ऐकू येत नाही त्यांना आपण कर्णबधित्व म्हणतो. म्हणजे मग ते अपंगामध्ये येतात. मग अशा मुलांना आम्ही सर्टिफिकेट देतो गव्हर्नमेंटचं, की नाही बाबा तुला ऐकू येत नाहीये. आणि मग काही त्यांना गव्हर्नमेंटने दिलेल्या कन्सेशन्स आहेत, फॅसिलिटी आहेत, त्या त्यांना मिळाल्या जातात. त्यांना त्याचा लाभ घेता येतो त्या सगळ्या फॅसिलिटीचा. तर असं आहे की एक बेंचमार्क आहे त्याचं ऐकण्याचं, तर तो आहे 60 डेसिबल. आता हे 60 डेसिबल जर आपल्याला बघायचं असेल तर हे असा आलेखात मोजलं जातं. तर हे आलेखानीचं काम कोण करतं, तर त्यांना म्हणतात ऑडिओलॉजिस्ट. तो पण जो हे आहे व्यवसाय, म्हणजे प्रोफेशनल्स आहेत, ते प्रोफेशनल अलिया वजंग नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये त्याची बॅचलर डिग्री आहे, तर तिथे ते तयार होतात. 12वी नंतरची 3 वर्षाची ती डिग्री आहे आणि त्याच्यानंतरच 1 वर्ष इंटर्नशिप आहे. तर अशा प्रकारचे पॅरामेडिकल मध्ये ही डिग्री येते, त्यांना ऑडिओलॉजिस्ट म्हणतात. आणि हे ऑडिओलॉजिस्ट ठाण्यात पण भरपूर ठिकाणी आता आहेत. जर कानाने ऐकू न आलं तर आपल्याला कोणाकडे जायचं, तर ऑडिओलॉजिस्ट कडे. मग ऑडिओलॉजिस्ट असा प्रकारचा एक ऑडिओग्राम देतात, याला आलेख म्हणतात कानाचा. आणि इथे वरती जे दिलेले आहेत ते फ्रिक्वेन्सी मध्ये मोजलं जातं. इथे लो फ्रिक्वेन्सी आहे, मिड फ्रिक्वेन्सी आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे, त्यामध्ये कानाची मपली मोजली जाते. तर आता तुम्हाला हे दिसतंय मी 0 पासून इथे केलेलं आहे ते 120 डेसिमल आहे. तर अशा प्रकारे विभाजन होतं. तर आपण 0 ते 30, 40, 50च्या डेसिमल पर्यंत आपण ऐकतो. म्हणजे आपण जे आता सामान्य ऐकतोय ते आपण ह्या ह्याच्यामध्ये ऐकतो, या डेसिमल मध्ये ऐकतोय 0 ते 50च्या. त्याच्या पुढे जर गेलं तर मग त्यांना कर्णबधित्व म्हणतात. म्हणजे आपण 60 म्हणालो ना, 60 ते 120. जर आपण जी कानाला मुलं मशीन लावतो पाहताय, तर त्यांना लॉस्ट असतो. त्यांना किती डेसिमल असतं, 90 ते 120च्या दरम्यान मुलांना असतं ते डेसिमल ऐकू येत नाही. म्हणजे ह्याच प्रकारचं आहे ते कर्णबधित्व. तर इकडे ज्यांना ऐकू येतं त्यांना मग कर्णबधित्व आपण म्हणतो. तर आता आपण जर सामान्य जे बोलणं माझं ऐकतायत ते तुम्ही, ते 30 ते 50च्या डेसिमल मध्ये आहे. आणि हाच तुम्हाला दिसतोय ना असा आकार, केळ्यासारखा आकार दिसतोय बघा, त्याला आम्ही काय म्हणतो, स्पीच बनाना. का म्हणतो स्पीच बनाना? स्पीच म्हणजे काय, वाचाचे काही म्हणजे अक्षर, शब्द. ते बघा इथे मी काही शब्द लिहिले आहेत. तर स्पीच म्हणजे वाचा ही ह्या डेसिमल मध्ये आपल्याला ऐकू येते, 30 ते 50 या डेसिमल मध्ये. तर आपली मुलं जी असतात कानाला मशीन लावतात त्यांना हा प्रकार जो आहे कानाचा वाचाच ऐकू येत नाही. म्हणजे त्यांना 30 आणि 40, 50च्या डेसिमल मध्ये त्यांना काहीच ऐकू येत नाही, कारण ते 90 आणि 110चा डेसिमल लॉस असतो त्यामुळे. ठीक आहे. तर तो प्रकार आहे. त्यामुळे आपण आता हे ऐकलेलं सगळं तुम्ही बोलताय ह्याच्यामुळे, कारण तुम्हाला हे सगळं ऐकू जातं ते शब्द. तर हे जे शब्द आहेत ते या डेसिमल मध्ये येतात आणि मग इथे रेखाटले जातात. मग आम्ही काय करतो, मुलांना मशीन लावून त्यांना ती ट्रेनिंग देतो आणि हळूहळू हळूहळू आम्ही त्यांना या डेसिमल मध्ये आणतो. मग ह्यासाठी लहानात लहान बाळ आमच्याकडे येणं खूप जरुरीचं आहे. आणि त्याला आम्ही इंटरव्हेन्शन म्हणतो. आधी आयडेंटिफिकेशन करणं खूप महत्वाचं आहे. मग आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांचं इंटरव्हेन्शन सुरू होतं. हस्तक्षेप झाल्यावर त्याचं इंटरव्हेन्शन सुरू होतं आणि मग इंटरव्हेन्शन मध्ये आम्ही त्यांना मशीन बसून, किंवा आता एक नवीन यंत्रणा पण आली, यंत्र आलंय त्याला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतात. ते बसून आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि मग त्या ट्रेनिंगने ते हळूहळू हळूहळू ऐकायला येतो त्यांना. आणि मग ते ह्या डेसिमल मध्ये येतं त्यांचं जे ऐकणं आहे ते. पण ते नैसर्गिकरित्या नाही, त्याला आम्ही कृत्रिमरित्या करतो. त्यामुळे
खूप वेळ लागतो त्यांना ते करायला, नंतर बोलायला पण, आणि त्यांचं बोलणं पण स्पष्ट नसतं, कारण ते ह्या डेसिमेल मध्ये ऐकत नाहीत म्हणून. म्हणून मग आपण त्यांना, पूर्वी खूप हे शब्द होते मुलांना वापरले जायचे, डेफ आहे, बधीर आहे किंवा मुक्का आहे, हे शब्द खूप वापरले जायचे. पण आता काय झालंय, रिसर्च, संशोधन खूप झालं, खूप क्षेत्र पुढे गेलेलं आहे. आणि संशोधन मेन कशात झालेलं आहे की कानाच्या यंत्रणामध्ये खूप संशोधन झाली. तर कानाची खूप छान छान यंत्रणा यायला लागलेली आहेत, आणि ज्या करून मग मुलांना ती यंत्रणा घातली, ते एड्स म्हणतो आम्ही त्याला, हेअरिंग एड्स, ते घातलं की मुलं छान ऐकू येतात त्यांना. म्हणून ते खूप महत्वाचं आहे यंत्रणा. आणि जर ती यंत्रणा त्यांनी वापरली नाही किंवा ते खूप उशिरा आले शाळेत, मग काय होतं की त्यांना कुठेतरी बोलायचं असतं, आणि मग त्यांचं बोलणं जे असतं ते फक्त ऐकणं न ऐकू गेल्यामुळे होतं. कारण अगदी लहानातल्या बाळा, आता मी सध्या तोच अभ्यास करते, 0 ते 3 वर्ष गटातल्या मुलांचं चाइल्ड डेव्हलपमेंट बघते. तर त्यामध्ये मी आता चा अभ्यास मध्ये करते, ऑनलाईन सध्या चालू आहे ते माझं. तर तिथे आता आपण अजून इथे बोलतोय की कानामुळे बाळ ऐकत नाहीये, पण आता तिकडे एवढंच रिसर्च पुढे गेलं की ते ब्रेनचा, म्हणजे मेंदूचा अभ्यास करतात, की मेंदूचा तुम्ही डेव्हलपमेंट करा. चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये मेंदू महत्वाचा खूप भाग आहे. तर ह्या वयोगटामध्ये 0 ते 3 वयोगटामध्ये आता तुम्ही मेंदूची डेव्हलपमेंट करा, की मेंदूमध्ये काय काय डेव्हलपमेंट होते ती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. मग ऑटोमॅटिक मुलांची ओव्हरऑल सगळीच डेव्हलपमेंट होती. तर हा अभ्यास मी सध्या करते. तर ते खूप महत्वाचं आहे की आता पुढे आम्ही कानावरून आता मेंदूवर गेलेलो आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाळ येणं खूप महत्वाचं आहे त्या प्रकारात. तर कधी कधी आई आम्हाला सांगते की माझं बाळ ऐकतं. तर आम्ही म्हणतो काय ऐकतं? तर फटाक्याचे आवाज ऐकतो तो, डचकतो, किंवा विमान जर वरून जात असेल घरातून तर त्याचा आवाज त्याला येतो, किंवा ट्रकचा मोठा आवाज आजूबाजूने केला तर भोंग्याचा आवाज येतो. पण तो साहजिक येणार, कारण तो बघा ते आवाज सगळे इकडे आहे, 100 ते 120च्या डेसिमल मध्ये. तर ते आवाज येतात, तर ते आवाज ऐकून त्यांना स्पीच साऊंड इथे आहे. तर हा आवाज ऐकू यायला हवा मुलांना, बोलणं ऐकू यायला हवं. त्यामुळे मग आम्ही त्यांना ते समजवतो की नाही, आपल्याला बोलायचं असतं, त्यांना बोलणं समजायला हवं. मग त्यांना किती हर्ट्ज पर्यंत यायला हवं ऐकू? 30 ते 60 ऐकू यायला हवं. तर अशा प्रकारे ऑडिओग्राम केला जातो. हे आलेख आहे. तर त्याप्रमाणे मुलांचे लॉस, आणि हा जर वाचता आला तर ते काय वाचायची नाही, मी फक्त तुम्हाला ओळख करून देते. तर या वाचण्यावरून आम्हाला कळतं की बाळ कुठल्या लेवलला ऐकतंय, कोणते शब्द ऐकू शकतो, कोणते ऐकू शकत नाही. मग त्याप्रमाणे आम्ही आमचा एक प्लॅन बनवतो. ते आम्हाला खूप गरजेचं असतं स्पीच थेरपीला, लँग्वेज थेरपीला, ऑडिटरी ट्रेनिंगला, म्हणजे आवाज ऐकायच्या प्रक्रियेला. तर अशा प्रकारे त्यांचा हा आलेख बघून आम्हाला कळतं की ते किती पर्सेंटेज बाळ ऐकतं किंवा नाही ऐकत ते. तर हे सगळ्याचं कारण असतात. तर ती कारणं कोणती आहेत ते आपण बघूया आता. तर कॉजेस आणि प्रिव्हेन्शन आहेत. तर पहिली कारणं म्हणजे ह्या 3 विभागात कारणं हे केली जातात, प्रीलेटर, पेरिनेटर आणि पोस्टनेटर. म्हणजे आधी बाळाच्या आधी, तर जन्माच्या आधी आहे. तर काय आहे तो प्रॉब्लेम? तर कदाचित घरात एखादं आपलं अपत्य जे आधीच्या पिढीतलं आहे, त्यांना कदाचित ऐकू न आल्यामुळे ती कधी अनुवंशिकता असू शकते. त्यामुळे मग बाळाला पण त्याचा कधीतरी 3ऱ्या किंवा 2ऱ्या पिढीला बाळ कर्णबधीर होऊ शकतो. तर अशी म्हटलं जातं की फॅमिली हिस्ट्री पण खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला याच्यात, कदाचित त्या गोष्टीला. नंतर म्हणतात की लग्न जो आहे तो अगदी जवळच्या नात्यामध्ये कर्ण केल्यामुळे पण कर्णबंधित्व होऊ शकतो. म्हणजे ब्लड ग्रुप समान असलेल्या खूपशा पालकांमध्ये आम्ही बघतो. जसं कसं आता म्हणजे बोलू नये जातीसाठी, पण भरपूर जे आमच्याकडे कमोडिटी येतात ते आपले मुस्लिम लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या त्यांचं अगदी जवळच्या ह्याच्यात लग्न केलं जातं. त्यामुळे त्यांची 1, 2, 3 मुलंही अशी कर्णबंधित्व आम्हाला दिसतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की जवळच्या नात्यात लग्न केल्यामुळे पण कर्णबंधित्व मूल बाळ होऊ शकतो. तसे त्याचाच परिणाम आहे ब्लड ग्रुप मध्ये, की एक ब्लड ग्रुप असला तरी त्याचा परिणाम आपल्या बाळाच्या कर्णबंधित्वावर होऊ शकतो.
तसेच इन्फेक्शन्स असतं काही काही आईला डिझीज असतात, जसे रुबेला वगैरे म्हणतो ना आपण. तर पहिल्या 3 सेमिस्टर मध्ये आई प्रेग्नेंट राहिली तर काही तिला इन्फेक्शन झाला, ताप आला आणि त्या तापामध्ये तिने हाय डोस वगैरे घेतले प्रेग्नन्सी मध्ये, तर त्याचे परिणाम बाळाच्या, कारण तेव्हा डेव्हलप होत असते बाळाची सगळं हे, तर ते कदाचित त्याच्यामुळे पण ती नव कमकुवत होऊ शकते, जी ऑडिटरी नव आहे, ज्याने आपल्याला ऐकू येतं पुढे नेतं ते मेंदूला तो लहरी, तर त्यामुळे पण कदाचित कर्णबंधित्व होऊ शकतो. तसंच असं म्हणतात की व्हेरी पुअर फिजिक, हा, तर कदाचित आईची पण चांगली अवस्था म्हणजे नसेल, खूप हे असेल, ती कमकुवत असेल किंवा खूपच ती एवढी अरोग्य म्हणजे खूप फिजिकली कंडिशन तिची पुअर आहे, तर तशाही आईला कदाचित असं बाळ होण्याची खूप शक्यता असते. तसंच आई किंवा प्रेग्नन्सी मध्ये आपल्या इथे नाहीये ते इंडियामध्ये जास्त करून, असेलही नसेल मी एवढं काही पाहिलं नाहीये, पण जास्त हाय म्हणजे अल्कोहोल घेणाऱ्या आयांमध्ये किंवा काही इंटेक जास्त प्रकारचं केलं आहे, थम्सअप पितात, कोल्ड्रिंक घेतात, अशांमध्ये पण हे पाहिलं जातं की त्यांच्या प्रेग्नन्सी नंतर म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्या प्रेग्नन्सीवर होऊ शकतो आणि मग कदाचित बाळ अशी होऊ शकतात. किंवा हाय वेंटेड डोस वगैरे घेतात, जसं ताप वगैरे आला किंवा काही आलं किंवा काय काय आईंना सवय असते, डोकं दुखलं की लगेच गोळी घ्या, हे घ्या, या डोसमुळे पण, या ड्रग्समुळे पण मुलांवर परिणाम होतात प्रेग्नन्सीमुळे, तर त्यामुळे पण कदाचित असं बाळ होऊ शकतो. तर हे सगळे प्रीनेटल कॉजेस आहेत ज्यामुळे कर्णबंधित्व बाळ होऊ शकते. किंवा 3 महिन्यात आपण म्हणतो ना की काही काही आया खूप म्हणजे सोनोग्राफी करणं किंवा हे करणं, तर ह्या ज्या एक्सपोजर मिळालं जर त्यांना गर्भामध्ये, तरी जास्त एक्सरे वगैरे, तरी त्याचा परिणाम बाळाच्या कानाच्या ज्या लहरी म्हणजे नव आहे त्यावर होऊ शकतो आणि बाळ ऐकू शकणार नाही आणि त्यांनी पण मग कर्णबंधित्व कदाचित होऊ शकतं. तर असे काही प्रीनेटल कॉजेस आहे ज्यामुळे कदाचित बाळ हेअरिंग इम्पॅर्ड होऊ शकतो. त्याच्याच बरोबर पेरिनेटल कॉजेस पण आहेत. तर पेरिनेटल म्हणजे आता बाळ पूर्णपणे आपलं डेव्हलप झालंय पोटात, आता ते म्हणजे आई बाहेर येणारे बाळ, तेव्हा आपण जास्त करून आता प्रेग्नन्सी प्री मॅच्युअर बेबी होते तेव्हा खूप हाय रिस्क बेबी असते ती, तर त्या बेबीला आम्ही ऑब्झर्वेशन करी अंडर घेतो, कारण ती 7व्या महिन्यात झालेलं असतं, तर त्याचं काही दादाचं डेव्हलपमेंट एवढं झालेलं नसतं, तर असं ही बाळ आम्ही हाय रिस्क मध्ये म्हणतो त्याला. हाय रिस्क म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं किंवा आईला सतत सांगायचं की आवाज बाहेर आलो की आवाजाचं जाणीव होते का त्याला बघा, तर असं बाळ खूपसं आम्ही पाहिलेलं प्रीमॅच्युअर बेबी आमच्याकडे ज्यांना कर्णबंधित्व होतं. तर प्रीमॅच्युअर झालं की लगेच मग टेस्टिंग करायला हवी आहे, या काही ज्या गोष्टी आहेत त्या. तर आता हॉस्पिटलमध्ये त्या टेस्टिंग खूप अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आता मेडिकल सेक्टर मध्ये खूप खूप प्रगती झालेली आहे. जेव्हा मी हे क्षेत्र जॉईन केलं तेव्हा एवढी प्रगती नव्हती, पण आता खरं हॉस्पिटलमध्ये पण आम्ही खूप अवेअरनेस करतो. आमच्याकडे व्हिजिटला येतात MBBS स्टुडंट, जेव्हा 2nd इयर 3rd ला येतात, आम्ही त्यांना त्याची ओळख करून देतो आणि त्यांना सांगतो, कारण कधी कधी ENT डॉक्टरांना पण नक्की लगेच कळत नाही की बाबा हो बाळा ऐकू येत नाही किंवा काही नाही, किंवा घरातली लोकही खूप असतात की नाही बाबा 3 वर्षानंतर बोलेल वगैरे, पण आता तो जमाना खूप मागे राहिला. तर बाळ लगेच ऐकू येण्याची प्रक्रिया ही तर खरं पोटात ती सुरू होते असं म्हणतात, की कारण आई जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा मोठा वगैरे आवाज आला तर ते बाळमुळे खूप हलतं आवाजाने, तर आवाजाची जाणीव कधीपासून जे हा भाग डेव्हलप होतो, तर तो भागाकडे डेव्हलप होतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आपल्याकडे एवढा अजून रिसर्च झालेला नाहीये. त्या सगळं मोजायचं आणि ते बघायचं सगळं काही. तर प्री मॅच्युअर बेबीला पण आम्ही खूप ऑब्झर्व करतो, त्यांनाही कदाचित कर्णबंधित्व येऊ शकतो, कारण प्री मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना काही एका पेटीत वगैरे ठेवतात तेव्हा खूप हाय वर्जन त्यांना जी हे संवेदना दिली जाते किंवा त्या धूप मध्ये ठेवलं जातं ते खूप हाय असतं, किंवा तिथे डोस पण त्यांना खूप हाय दिले जातात, तर कदाचित त्याचा परिणाम इव्हन डॉक्टर सांगतात प्रीमेच्युअर बेबी जर खूप ह्याच्यात असेल की कदाचित त्याचे परिणाम त्यांना होऊ शकतात ह्या ठिकाणी असं करून, तर ते पण बेबी खूप त्याला पण कदाचित पुढे जाऊन कर्णबंधित्व होऊ शकतो.
किंवा इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी असते, ती जी फोर्सेबल चाइल्ड करतात, तर कदाचित ते इथे नऊ किंवा नस दबली गेली तरी पण हे कर्णबंधित्व होऊ शकतं. हा, किंवा मग बर्थ मध्ये पण काही प्रॉब्लेम झाले होताना बाळाला पहिला श्वास खूप महत्वाचा आहे आणि बाळ रडणं खूप महत्वाचं आहे बर्थ काय आमच्या क्षेत्रात. तसं बर्थ काय पण डिले असेल किंवा बाळाला तेव्हाही काही प्रॉब्लेम झाला आणि बाळाने श्वास घेतला नाही तरी कदाचित बाळामध्ये एक कर्णबंधित्व येऊ शकतो. तर तिथपासून खरं डॉक्टरांनी ऑब्झर्व करायला हवं, आईने पण ऑब्झर्व करायला हवं, पूर्ण फॅमिलीने त्या बाळाला ऑब्झर्व करायला हवं. तर बर्थ काय खूप महत्वाचं आहे. आमच्याकडे खूपशा हिस्ट्री येतात, आम्ही जेव्हा केस स्टडी घेतो तेव्हा बाळाला कदाचित तेच होतं की बाळ पहिला श्वासच घेऊ शकताना नाही आणि त्याचा आवाज येत नाही, तो रडत नाही, तेव्हा भरपूरसं आम्हाला वाटतं की त्याचं सगळं डिले होतं किंवा डिले माइलस्टोन होतात. आपल्याला माहितीये कारण आपल्या आजूबाजूला खूप लहान मुलं मोठी झालेली आपण पाहिलेली असतात, पण आपलं बाळ कदाचित फिजिकली आता अरे अजून बसत काही नाहीये, असे प्रश्न तुमच्या मनात यायला हवेत. कारण ते जर डिले असतील तर त्याचं कुठेतरी बाळाला आपण काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की आपल्याला समजलं हवं की बाबा हो हे माइलस्टोन नाहीये. आता मी जो अभ्यास करते तिथे तर सगळ्या प्रकारचे माइलस्टोन दिलेले आहेत, म्हणजे सोशो इकॉनॉमिक माइलस्टोन आहेत, नंतर फिजिकल माइलस्टोन आपल्याकडे असतात पण आपण बघत नाहीये, किंवा प्लेचे माइलस्टोन आहेत, नंतर तिथे थिअरी ऑफ माइंडचे माइलस्टोन आहेत, सगळ्या प्रकारचे माइलस्टोन दिलेले आहेत. आता तर आपल्या गुगलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे माइलस्टोन मिळतील की कोणत्या वयात काय काय होतं. तर प्लीज सगळ्यांनी ते फॉलो करायला हवं. तर त्या माइलस्टोन प्रमाणे जर बाळ चाललं नसेल तर खरंच बाळाला प्रॉब्लेम काहीतरी आहे असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे ते माइलस्टोन पण खूप महत्वाचे आहेत. ते माइलस्टोन प्रमाणे बाळ गेलं नाही तरी आपल्याला तो बाळाला कर्णबंधित्व किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असू शकतो. हा, आणि बाळाचं वेटलेट पण हे बाळाचे हे वेट बर्थ वेट खूप कमी असतं. या प्रकारचं ग्रॅम मध्ये जर असेल 12,000 ग्रॅम मध्ये, तर त्यामध्ये पण बाळाला हे कर्णबंधित्व होऊ शकतो असं आहे. तर हे पेरिनेटल कॉजेस आहे, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतरचे कॉजेस आहे. नंतर पोस्टनेटल पुढचं आहे, त्यामध्ये आहे तर बाळ थोडं मोठं व्हायला लागलं तर बाळाचं काही डिफॉर्मेशन असतं, कानाचं काही प्रकार, जसं कानातून सतत त्याला पू वाहत असेल किंवा पाणी वाहत असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल त्याला, किंवा नाकात पण सतत सर्दी होत असेल, सर्दीमुळे पण बाळ खूप ऐकत नाही कारण ही सगळी आपले एकमेकांची कॅव्हिटी एअर ड्रम बरोबर कनेक्टेड आहे. तर त्यामध्ये पण बाळाला कदाचित कर्णबंधित्वाचा जास्त परिणाम होतो. तर हे जर डिफॉर्मेशन जर नसेल तर त्यामुळे पण आपल्याला ऐकू येत नाही. तर ते तुम्ही लक्षात ठेवा की बाळाचं वाहतं कान पण चांगला नाहीये, कानातून पू होणं किंवा पाणी येणं तेही चांगलं नाही, तर तुरंत आपण ENT डॉक्टरकडे जावं आणि दाखवून घेणं खूप महत्वाचं आहे. तसंच मग ते हाय फिवर आल्यावर पण खूप जणांना आम्ही पाहिलं, कधी कधी बाळ जन्मतःच डेफ नसतो किंवा कर्णबंधित्व नसतं. जन्मता म्हणजे पोटातलं जे पेरिनेटल मध्ये स्टेज मध्ये तिथे नसतं. पोस्टनेटल, पेरिनेटल, प्रीनेटल, पेरिनेटल मध्ये पण बाळ सगळं छान असतं, पण पोस्टनेटल मध्ये कधी कधी खूप 1-2 महिन्यात बाळाला खूप ताप येतो, जोराचा ताप येतो आणि त्या तापामध्ये कदाचित डॉक्टर खूप हाय डोस देतात आणि त्या हाय डोस मुळे पण बाळाचं कानावर परिणाम होतो आणि बाळ ऐकू येत नाही बाळाला. तर ते पण खूप महत्वाचं की खूप फिवर मोठा जर जास्त झाला, ताप आला तरी लगेच त्यावर उपाय करायला हवा. अगदी चांगल्यातल्या चांगल्या पेडिट्रिशियन डॉक्टरकडे जायला हवं. त्यामुळे ते जे डोस देतात ते खूप माइल्ड आणि असले तर खूप महत्वाचे आहेत ते. नंतर आहे जॉन्डिस पण होतं, त्या जॉन्डिस मुळे पण त्याचा परिणाम कानावर होऊ शकतो लहान वयातला. तर हे सगळे पोस्टनेटल आहेत कॉजेस. इन्फेक्शन पण मी सांगितले, सगळे इन्फेक्शन जे आहेत कांजण्या येणं किंवा व्हायरल येणं, TB होणं, ह्यामुळे पण त्याच्यावर कानावर परिणाम होतो, कानाची नस दबली जाते आणि ह्याचा ऐकण्यावर मग परिणाम होऊ शकतो बाळाचा. ते सगळे पोस्टनेटल कॉजेस आहेत सगळे. हा, आणि कानाला दुखापत झाली
एखादं बाळ पडलं कानावरच, त्या उजव्या कानावर किंवा डाव्या कानावर पडलं, तर त्यामुळे पण कानाची ही जी आतली इनर इयर आउटर इयर मध्ये धक्का लागतो, इनर इयर मिडल इयर मध्ये धक्का लागतो आणि बाळाला मग ऐकू येतं कमी होतं. तर हे सगळे पोस्टनेटल कॉजेस आहेत ह्या सगळ्या प्रकारचे. हा, आणि शेवटचं म्हणजे एक्सपोजर ऑफ लाऊड साऊंड. आता तुम्हाला पाहिजे की वृद्ध वयात खूप जणांना ऐकू कमी येतं. आता पण बघा मुलं सतत माईकवर ऐकत असतात. हे एवढं एक्सपोजर ऑफ साऊंडने पण आपल्याला आवाज कमी येणं खूप शक्यता त्याने हळूहळू आपल्याला ऐकूच येत नाही. काही काही आम्ही म्हणतो ना की वयस्कर वयात येतात, तर ते कदाचित त्यांची हिस्ट्री अशी असते की ते कामगार असतात, एखाद्या कंपनीत खूप मोठ्या मशिनरीमध्ये रोज रोज जातात कामाला, त्यामुळे त्यांचा आवाजावर तो परिणाम होतो. त्यामुळे मोठा आवाज ऐकण्याने पण आपल्याला हळूहळू कमी ऐकू येतं. नंतर हे रुद्र वयातले प्रकार आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना वयस्कर वयात कर्णवर्धित्व येतं, तर हे याच्यामुळे पण होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशर लहान मुलांना पण कधी कधी आहे काय काय ठिकाणी, किंवा डायबिटीस, यामुळे पण आपल्याला खूप डायबिटीस आहे असेल त्यांना पण मग कानावर परिणाम होतो आणि मग आपल्याला कमी ऐकू यायला लागतं. एजिंग, आता हे एजिंग मुळे पण आहेच हा फॅक्टर, कारण तुम्हाला वय होत जसं तसं आपले अवयव थोडे कमकुवत होत जातात, तर काय कायचं मग ते कानावर येतं आणि मग कानाने ऐकू कमी यायला लागतं आहे. तर अशा प्रकारचे हे पोस्टनेटल आहे. नंतरचे बाल जन्माला आलं मोठं झालं त्याच्यानंतरचे कॉजेस आहेत, कारणं आहेत. या सगळ्या कारणांमुळे बाळाला कर्णवर्धित्व होऊ शकतो. हे 9 मधनं हे टर्म जे आहेत ते त्याचा परिणाम होऊन पण बाळाला कमी ऐकू येतं. हे सगळ्या प्रकारचे कॉजेस खूप महत्वाचे समजून घेणं, कारण ह्या सगळ्या कॉजेसमुळे, या सगळ्या कारणामुळे आपल्याला बाळ म्हणजे कमी ऐकू येणार आहे. आणि बाळाला कमी ऐकू आल्यावर मग कदाचित त्याला जास्त आता प्रिव्हेन्शनची गरज आहे. तर प्रिव्हेन्शन मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, तर जवळच्या जवळ नातेवाईकांमध्ये लग्न न करणं टाळलं पाहिजे. तसंच गुड हेल्थ, म्हणजे आईने जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा अगदी चांगल्या हेल्थ मध्ये राहिलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं मन राखलं पाहिजे. सगळ्या गोष्टी ते खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच. तसंच कुठल्याही आईने अवॉइड केलं पाहिजे इन्फेक्शन डिझीज असतात त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करणं अवॉइड करायला पाहिजे. त्याप्रमाणे नंतर त्यांनी जी डिलिव्हरी हा प्रॉब्लेम आता आपल्याकडे येतं जास्त पण आहे की ट्रेन डिलिव्हर्ड पर्सन कडे त्यांनी डिलिव्हरी करायला हवी. हेच प्रिव्हेन्शन आहे. नंतर बाळाला सगळ्या प्रकारचं ओव्ह्युलेटिव्ह दिलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी, आणि त्याच्या हेल्थकडे पण प्रत्येक ठिकाणी पाहिलं पाहिजे. हा, तसंच कानाचं पण जे हायजीन आहे ते खूप महत्वाचं आहे. जसं आता मॅडम म्हणाल्या, कधी आपण वाचलं नाही की कानाची देखभाल कशी करावी, डोळ्याची निगा कशी राखावी, हे नेहमी ऐकतो आपण, बघतो, खूप वाचतो की हे ऐकतो की गाजर खावं, कोशिंबीर खावी, सगळ्या प्रकारचे खाल्ल्यामुळे डोळे छान राहतात. पण कधी कधी आपण ऐकतच नाही ना की कानाचं कसं ऐकणं छान व्हायला हवं, त्यासाठी काय करायला हवं. तर ते पण मेंटेन करणं म्हणजे काय की कानाला आतमध्ये ना मळ साचतो, तो खूप महत्वाचा आहे. तर तो रेग्युलर प्रमाणे आपण साफ करायला हवा. तर त्यासाठी काय 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 करतात, अगदी टोकेरी जी हे असतात यंत्रणा, जसं काय म्हणतात की पिन वापरतात. आता एअरबड आले म्हणून, नाही तर पूर्वी तर पिनानेच तो मळ काढत होता. तर ते खूप 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 डेंजर आहे. त्यामुळे तो तुमच्या मिडल इयरला दुखापत होऊ शकते आणि त्यामुळे पण तुम्हाला कमी ऐकून होईल. त्यामुळे खूप कानाची निगा अगदी मेंटेन करायला हवं. कानात पण मळ जास्त होता कामा नये. सर्दीने पण हे ब्लॉक होतो, त्यामुळे कुठे तुम्ही कोल्ड ठिकाणी गेलात तर कान झाकायला हवेत सगळ्या प्रकारचे, किंवा कानात काही काही गोळे घालतात ते खरंच चांगलं आहे. किंवा अगदी जास्त लाऊडली ह्याच्यात पण जाता कामा नये, कारण नॉइज पोल्युशन खूप आपल्याला इयरला धोकादायक आहे. तर ह्या सगळ्या कानाच्या निगामध्ये करायला पाहिजे. जर तुम्हाला कानात जास्त मळ होत असेल तर सॉलिवॅक्स म्हणून एक हे असतं, ते घातलं पाहिजे कानाच्या इयरमध्ये, आणि ते घालून मग तो मळ हळूवार काढायचा इयरमध्ये, नंतर तिथे पण दुखापत होऊ शकते.
लाऊड साऊंड बद्दल मी सांगितलं, अवॉइड करा. नॉइझी एरियामध्ये पण जास्त जाणं टाळा. नंतर मेडिसिन, बरोबर आहे, डॉक्टरकडे विदाऊट डॉक्टर ऍडवाइस काही कानात घालायचं नाही. कारण पूर्वीचं जे आपलं होतं अंधश्रद्धा होती, तेल वगैरे घालणं, ते खरं चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. सगळी लोक ऑइल वगैरे घालतात, तर ते खूप चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथे मेडिसिनली डॉक्टरकडेच दाखवा, कारण कान हा खूप नाजूक भाग आहे, कानाचा प्रकार खूप नाजूक आहे. त्यामुळे डॉक्टरकडेच जा, योग्य ENT डॉक्टरकडे, आणि तिकडेच त्याची जास्त करून काळजी घ्या. जसं आपण डोळ्याची वगैरे बाकीच्या अवयवांची काळजी घेतो, तशी कानाची काळजी डॉक्टरकडे जाऊन घेतलेल्या औषधांकडेच लक्ष द्या. हा, आता हे सांगितल्याप्रमाणे कोणती पण एखादी तीक्ष्ण वस्तू वगैरे कानात घालू नका, जसं आहे पिन वगैरे त्या गोष्टी. एक मिनिट. हा, आणि रुबेला हे एक हे आहे जे टीनेजर मुलींना आपण केलं जातं. वयात येणाऱ्या मुलींच्या अगोदर हे वॅक्सिन द्यायचं असतं, वॅक्सिन. तर त्यामुळे काय होतं, टीनेजर मुलीला हे दिलं तर मग प्रेग्नन्सी मध्ये तिला हे रुबेला होत नाही. तर रुबेला जर झाला प्रेग्नन्सी मध्ये तर बाळ कर्णबाधित होऊ शकतो. त्यामुळे तो डोस टीनेजर मुलींना देणं खूप महत्वाचं आहे. तर बेसिकली वुमन्सला ह्याची काळजी घेतली पाहिजे प्रेग्नन्सी मध्ये. तर त्यासाठी हे सगळे प्रिव्हेन्शन्स आहेत, ते आपण खूप पाळले पाहिजे, जेणेकरून मग कर्णबधित्व बाळ होणार नाही. आता आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया की कोणत्या प्रकारचं आहे हेअरिंग लॉस. आम्ही काही डिग्रीमध्ये मगाशी सांगितलं ना, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते त्याचं क्लासिफिकेशन आहे. तर मी मगाशी बोलली तुम्हाला ह्या डिग्र्या दिलेल्या आहेत. तर 0 ते 25 डेसिबल मध्ये हे नॉर्मल हेअरिंग आहे, म्हणजे हे आपण सगळे ऐकतो ते नॉर्मल हेअरिंग. नंतर आहे 26 ते 40 मध्ये मिल्ड हेअरिंग लॉस म्हणतात त्याला. तर ते माइल्ड हेअरिंग लॉस जे आहे त्यामध्ये आपण काय करतो, त्यामध्ये पण मुलांना ऐकू येतं, पण अगदी जे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड आहेत स वगैरे ते जास्त ऐकू येत नाहीये त्यांना. तर पण अशी मुलं नॉर्मल शाळेत जाऊ शकतात, तुमच्याशी संभाषण साधतील, तुमच्याशी बोलतील, पण थोडस बोलायला त्यांना, म्हणजे ऐकायला की असं डबल डबल की काय झालं परत बोल असं करतील. तर ते आहे मिल्ड हेअरिंग लॉस. नंतर मॉडरेट हेअरिंग लॉस आहे 41 ते 55 डेसिबल मध्ये. त्यामध्ये पण मूल ऐकू शकतात तसं, पण फक्त मोठा आवाज लागेल आपल्यापेक्षा, की आवाज जरा मोठ्याने बोल रे असं बोलतील, किंवा कान असं ज्या ऐकू येत नाही तो कान जरा असं आपण बघतो ना, अरे काय 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 असं करतील. तर ते मॉडरेट हेअरिंग लॉस मध्ये येतात. पण ही तिन्ही जी लॉस आहेत त्यामध्ये मशीनची एवढी गरज नाही लागणार आहे त्यांना. जास्त करून मशीन मॉडरेटरी सिव्हिअर लॉस, सिव्हिअर हेअरिंग लॉस आणि प्रोफाउंड मध्ये मशीन कानाला गरज लागते. त्या मशीनचा आधार त्यांना घ्यावाच लागतो. जसं आपल्याला कमी वाचायला यायला लागलं नाही तर आपण कसं चष्मा लागतो, त्याप्रमाणे हे पहिल्या 3 आहेत जे नॉर्मल, मिल्ड आणि मॉडरेट, यामध्ये मशीनची एवढी गरज लागत नाही. गरज कुठे लागते ते मॉडरेटली सिव्हिअर हेअरिंग लॉस आणि प्रोफाउंड हेअरिंग लॉस, इथे कानाची मशीन असणं खूप गरजेचं आहे. आणि भरपूरशी मुलं आम्हाला प्रोफाउंड हेअरिंग लॉस मध्येच असतात, जी 91 ते अबाव म्हणजे 120च्या दरम्यान, 90 ते 120 डेसिमलला ऐकत नाही अशी मुलं, त्यांना कर्णबधित्व म्हणतात जास्त करून. आणि अशा मुलं मग स्पेशल स्कूलला जातात पहिल्यांदा, किंवा ट्रेनिंग देऊन लागतात, किंवा इकडे मग या मुलांना लहानातल्या लहान वयात मशीन बसणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप. मशीनच हा एक उपाय आहे या मुलांवर, आणि ती बसणं खूप महत्वाची आहे. तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ हेअरिंग लॉस आहे, डिग्रीची लॉस आहे. आता हे जे हेअरिंग एड्स म्हणत होती ते हे असे डिफरंट प्रकारचे टाइप्स ऑफ हेअरिंग एड्स आहेत. जर कमी ऐकू आलं तर बाळाला आपण अशा प्रकारचे मशीन्स लावतो. आता पहिलं मशीन इकडे आहे इन द बॉडी, पहिलं होतं आधी, हे अगदी छातीला लागायचं असं. हे तुम्ही कोणी पाहिलं असेल, पण हे छातीवर होतं पूर्ण, आणि छातीच्या समोर असायचं, आणि इथे त्याचे काही काही पार्ट्स आहेत
आणि ही मशीन असते ती बॅटरीवर चालते पूर्ण, आणि त्यामध्ये व्हॉल्यूम कंट्रोल असतो, नंतर गेन कंट्रोल असतो, आणि एक ते एअर मोल्ड असतो, त्या मोल्ड मध्ये घालून मग आपल्याला तो कानात आवाज येतो. पण ती इकडे छातीला लावलेली असायची ही मशीन इन द बॉडी. ठीक आहे, या बॉडीवर असतं ही. आता ती मशीन जास्त करून आपल्याला दिसतच नाही, कारण ही खूप जुनी आहे. जे मी 96 वगैरे मध्ये शिकली तेव्हा ही मशीन असायची. पण मी म्हणाली ना, टेक्नॉलॉजीची खूप यंत्रणा म्हणजे तंत्रयंत्रणाची खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे आता हे बिहाइंड द इयर मशीन असतं खूपशा प्रकारचं. त्यामध्ये पण छान छान मशीनचे रंग आलेले, हे स्क्रीन सारखे रंग आले. तर हे असे रंग तुम्ही पाहिलं तर वाटणारही नाही ते घातलंय मशीन. अशा प्रकारचं मशीन आलेले आहे. आणि अगदी छोट्या रूपात मिळतात तुम्हाला, ती दिसणारही नाही. आपल्या कानाच्या मागचा जो पिन आहे, जिथे आपण म्हणतो ना आता मास्क जे हे लावतो आपण, मास्क लावायला हे लावतो, त्याच्या मागच्या बागेला कानाच्या दिसतही नाही, अशा ठिकाणी ते बसलेली असतात. त्याला बिहाइंड द इयर म्हणतात. आणि आताशी भरपूर ही लोक मशीन वापरली जाते, जास्तीत जास्त मशीन बिहाइंड द इयर वापरली जाते. आता इन द बॉडी म्हणजे समोर असते ना ती बॉडी लेवल, जी समोर दिसते ती नाहीच वापरत. ती आता आमच्या इकडेही मिळत नाही मशीन. पण आता गव्हर्नमेंट ही बिहाइंड द इयर ही ऍडिप स्कीम मध्ये फ्री ऑफ कॉस्ट देते ही मशीन. ह्या मशीनची कॉस्ट खूप महाग असते, 20,000 30,000 एका मशीनीची आहे किंमत. पण आता गव्हर्नमेंट ती फ्री ऑफ कॉस्ट देतं, आणि जास्त करून वृद्ध वयात पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. पण त्याच्यासाठी टेस्टिंगला तिथे अलियावरजंग मध्ये यावं लागतं, आणि ती टेस्ट केली जाते, आणि त्यामुळे मग त्यांना ती फ्री ऑफ कॉस्ट मिळते. तर आता गव्हर्नमेंट पण तुम्हाला ही बिहाइंड द इयर मिळते, आणि खूप छोटी असते, दिसतही नाही, हँडल करायलाही छान आहे. नंतर तिथे पण व्हॉल्यूम कंट्रोल असतो, गेन कंट्रोल असतो, आणि ही पण बॅटरीवर चालते ही बिहाइंड द इयर मशीन पण. नंतर इन द इयर पण आहे, आतमध्ये घालायची. ही तर अशी मशीन आहे जी खूप आतमध्ये जाते, ती कानातच आतल्या आत असते, आणि ती पण हँडल करायला खूप नाजूक आहे, कारण तो भाग खूप नाजूक असतो. आणि ही आपण जास्त वापरली नाही जात, आम्ही लहान मुलांनाही वापरत नाही, कारण खूप कानात आत असते आणि थोडा डेंजर असतो ते, आणि अगदी सगळे वाज नाजूक असतात. त्यापेक्षा मुलांना बिहाइंड द इयर आम्ही वापरतो आता खूपसं. सगळ्यात कॉमन ही आहे आता मशीन. आणि इन द कॅनल पण आहे, ती पण आतल्या असतं. मी दाखवलं ना तुम्हाला, इन द इयर मध्ये तो कॅनल असतो, तिथे ही मशीन बसवली जाते. पण ही पण या दोन ज्या मशीन आहेत, इन द इयर, इन द कॅनल, ती मशीन आपल्या इकडे जास्त वापरली जात नाही, आणि त्याची टेक्नॉलॉजी आणि त्याचं मेंटेनन्स त्या खूप महाग पण असतात, त्यामुळे त्या जास्त वापरल्या नाही जात. जास्तीत जास्त आपल्याकडे बॉडी लेवल पूर्वी खूप होतं, आणि काही काही वृद्ध लोक ही बॉडी लेवल, सिनियर सिटीजन बॉडी लेवल खूप वापरतात, कारण ती समोर दिसते आणि त्यांना ती हँडल करायला खूप इझी जाते. ही थोडीशी नाजूक असते, पण त्याचं जे पार्टिशन वगैरे असतं ते थोडं इम्पॅक्ट असतं, आणि वयस्कर लोकांना जरा ती भीती वाटते हँडल करायला. पण खूप सोपं आहे ते मशीन पण, आणि खूप स्वस्त. आणि आता गव्हर्नमेंट फ्री दिल्यामुळे त्याचा सेल खूप होतोय, आणि खूप वापरली जाते या प्रकारची मशीन बिहाइंड द इयर. आणि आता खूप नवीन ही टेक्नॉलॉजी आलेली, नवीन नाही म्हणायचं याला, आता झाले त्याला 15-20 वर्ष झाली आहे. पण अजून तरी आपल्याकडे देशात प्रगत देश नसल्यामुळे एवढी काही घेत नाही, कारण ही खूप यंत्रणा मागे. कॉक्लिअर इम्प्लांट हा जो आहे, ही मशीनचा जो पूर्ण खर्च असतो ते 6 ते 7 लाखावर असतो. त्यामुळे ती मशीन जास्तीत जास्त सामान्य लोक वापरू शकत नाही. पण योग्य वयात जरी वापरली तर आपल्याहून छान, म्हणजे नॉर्मल प्रमाणे मुलं ऐकायला लागतात, आणि मग मुलं खूपच छान बोलतात, आणि मग जे झालेले त्यांचे इम्पॅक्ट असतात हेअरिंग लॉसचे, ते सगळे टाळले जातात. तर मशीनच ही यंत्रणा आहे, हेअरिंग एडच, त्यामुळे आपल्याला बाळाला रिहॅबिलिटेशन प्रॉपर वेने केलं जातं. तर अशा प्रकारे आहे. ही कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल मी सांगते. तर कॉक्लिअर इम्प्लांट पण आता 0 ते 5 वयोगटामध्ये जर मुलांना केलं, या वयामध्ये त्यांचं निदान झालं, आणि आधी आम्ही मशीन बसवतो ही बिहाइंड द इयर, आणि त्या बिहाइंड इयरने जरी मुलं ऐकली नाहीत, कारण बिहाइंड इयर पण काही हाय फ्रिक्वेन्सी पर्यंत पोहोचली नाही मुलं, किंवा त्यांना प्रोफाउंड लॉस खूपच जास्त आहे लॉस, आणि त्या मशीनने जर फायदा झाला नाही बिहाइंड इयरने, तर आम्ही आता कॉक्लिअर इम्प्लांट करायला सांगतो. कारण कॉक्लिअर इम्प्लांट ही ज्या सगळ्या मशिनरी आहेत वरच्या, त्या कानाच्या पिनामध्ये लागतात. पण कॉक्लिअर जे आहे ते मी दाखवल्याप्रमाणे भाग पडतात ना कानाचे, एक मिनिट,
सॉरी, कानाचे जे भाग पडतात ना, त्यामध्ये मी अगदी दाखवलेलं ना इनर इयर, त्यामध्ये कॉक्लिअर होता ना तो गोल गोल आकाराचा, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बसवले जातात, 32 इलेक्ट्रॉन्स. त्यासाठी मोठं ऑपरेशन केलं जातं. पण ह्या ज्या वरच्या ज्या मशीन आहेत त्यासाठी ऑपरेशन केलं जात नाही. आणि ह्याच्यासाठी एक कॉक्लिअर इम्प्लांटसाठी ऑपरेशन करतात आणि त्या कॉक्लिअर मध्ये इलेक्ट्रॉन्स टाकतात. आणि ते इलेक्ट्रॉन्स एवढे महाग असतात, आपल्या इंडियामध्ये नाहीच आहेत ते इलेक्ट्रॉन्स, आपण आहेर करतो सिडनी मधून. आणि मग ते इलेक्ट्रॉन्स आहेर करतात, त्यामुळे त्याची एवढ्या सगळ्या यंत्रणेची कॉस्ट 6 लाख 7 लाख आहे. आणि मग ते इलेक्ट्रॉन्स कानात घालतात आणि कानात घालून मग हळूहळू हळूहळू ऍक्टिव्हेट केले जातात ते इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे त्याला मॅपिंग म्हणतात. त्याच्यासाठी पण आपल्याला ऑडिओलॉजिस्ट कडे जावं लागतं. आणि हळूहळू ट्रेनिंग दिल्यामुळे मग बाळ अगदी नॉर्मल प्रमाणे ऐकतं. तर आता मी तुम्हाला एक सांगते, गव्हर्नमेंटने एक स्कीम काढलेली आहे. जसं हे बिहाइंड द इयर फ्री दिलं जातं, तसंच आता हे इम्प्लांट पण मुलांना फ्री केलंय. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतो त्याला. आणि त्याला आम्ही ऍडिप स्कीम म्हणतो गव्हर्नमेंटची. ती 0 ते 5 वयोगटातली जी मुलं असतील आणि तुम्हाला कुठे दिसली किंवा आजूबाजूला असतील किंवा फॅमिलीत आहे किंवा आपल्याला कळालं की आपलं बाळ ऐकू येत नाही, तर तुरंत तुम्ही अलिया वजन मध्ये यावं किंवा त्याचं टेस्टिंग करणं खूप महत्वाचं आहे. तर हे 0 ते 5 वयोगटातील मुलांना जर नॅट झालं तर आम्ही मग हे इम्प्लांट फ्री देतो, फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट देते. ठीक आहे. म्हणजे बाळ जर आमच्याकडे 1.5-2 वर्षाचं आलं आणि आम्हाला कळालं मशीन लावून ऐकत नाही 6 महिन्यात, तर आम्ही मग त्यांना इम्प्लांटला जायला सांगतो. मग ऑडिओलॉजिस्ट कडे टेस्टिंगला नेतात. ऑडिओलॉजिस्ट पण म्हणतात इम्प्लांट करण्याची गरज आहे. मग त्याचं 0 ते 5 वयोगटातील आतील मुलांना आम्ही सगळं हे कॉक्लिअर इम्प्लांट फ्री ऑफ कॉस्ट देतो गव्हर्नमेंट. आणि त्याची 2 वर्षाची थेरपी पण आहे, कारण एकदा मशीन बसवली तर बाळ ऑटोमॅटिक ऐकत नाही. त्याच्यासाठी थेरपी खूप महत्वाची आहे, खूप म्हणजे खूप. म्हणजे असं नाही की मशीन बसली आणि बाळ ऐकलं, ऐकायला बोलायला लागलं, असं नाहीये. कारण हे जे मशीन बसतं त्यातून तो आवाज ऐकणार आहे. ही एक सुविधा आहे, ते एड्स आहेत, त्यातून तो ऐकणार आहे. पण ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये ट्रेनिंग करणं, ती थेरपी देणं खूप महत्वाची आहे. आणि त्यामुळे आणि सगळं अनैसर्गिक असतं. स्ट्रक्चर वेने आम्ही त्यांना लिस्निंग शिकवतो, त्यामुळे त्याला खूप वेळ लागतो. पण ट्रेनिंग ही पार्ट खूप महत्वाचा आहे. तर 0 ते 5 वयोगटातील मुलांना जर हेअरिंग लॉस डिटेक्ट झाला तर यात ही मशीन बसवली जाते. ती गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट देतं. 2 वर्षाची थेरपी पण त्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर असे आहे डिफरंट टाइप्स ऑफ हेअरिंग एड्स. तर आता आपण म्हटलं जातो की डेफनेस साठी काय आहे, की नॉट ऑल टाइप्स ऑफ ट्युबल लेवल आहे. तो सगळीकडे म्हणजे टाइप्स, ऑल टाइप्स आहेत ते तुमचे दुरुस्त होणारे नाहीयेत. काही कंडक्टिव्ह लॉस आहेत, ते सर्जरी करून आपण दुरुस्त करू शकतो. पण डेफनेस मध्ये आपल्याला फक्त हेअरिंग एडच लागतो. तो कॉज मध्ये काय प्रकार आहे तर त्याचं प्रिव्हेन्शन करणंच खूप महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये लवकरात लवकर मशीन बसून त्यांना आवाज ऐकवणं खूप महत्वाचं आहे. नंतर काही मेडिसिन इन्फेक्शन असतील तर मेडिसिनने जाऊ शकतात, मेडिसिनने क्युअर्ड होऊ शकतात. पण अदर्स हेअरिंग लॉस आहे त्यासाठी आपल्याला फक्त हेअरिंग एडच लागतो, मशीनच हवी त्या सगळ्या लॉस साठी. तशा प्रकारचे आहे. तर आता हे असोसिएट प्रॉब्लेम्स काय असतात, जर आपल्याला ऐकू आलं नाही तर कर्णबधित्वावर काय कर्णबधित्वाचा परिणाम आपल्या कम्युनिकेशनवर होतो, संभाषणावर होतो. कारण बाळाने जर ऐकूलंच नाही तर बाळ बोलणार काय? बोलणं म्हणजे बोलण्यावर मग एकमेकांशी बोलणंच होत नाही त्यांच्याशी. त्यामुळे प्रॉब्लेम असोसिएटेड विथ हिअरिंग इम्पेअरमेंटचं काय होतात, कम्युनिकेशनवर होतात. नंतर भाषावाढीवर होतात, भाषा मिळत नाही त्यांना, भाषावाढ होत नाही. भाषा वाढ न झाल्यामुळे स्पीचवर इम्पॅक्टमेंट होतो. आणि मग सगळ्याचा परिणाम त्यांचा एज्युकेशनवर होतो, शिक्षणावर होतो. मी पुढच्या एका चार्टवर तुम्हाला दाखवते की कशाप्रमाणे त्यांचा इम्पॅक्ट जास्त काय होतो. तर मोस्टली इम्पॅक्ट हा असा होतो की कम्युनिकेशनवर होतो, संभाषणावर होतो. संभाषणामुळे काय होतो, कारण भाषाच ऐकली जात नाही. भाषा नीट ऐकली न झाल्यामुळे त्यांचं वाचेवर परिणाम होतो, भाषा
खूप महत्वाचं ऐकणं, कारण आपण माहितीये ना शाळेतलं आता हे ऑनलाईन वगैरे जे आहे ते ऐकणं, एज्युकेशन हे पूर्ण ऐकण्यावर आणि रिडिंग रायटिंगवर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा इम्पॅक्ट त्यांचा एज्युकेशनवर होतो या मुलांचा. तर मी पाहिलेलं ते दाखवतो तुम्हाला चॅटवरून. जर हेअरिंग लॉस जर इंटरव्हेन्शन लवकरात लवकर नाही केलं तर त्याचा इम्पॅक्ट कुठे होतो, लँग्वेज आणि स्पीच प्रॉब्लेमवर होतो. आणि तो प्रॉपरली आपण हँडल नाही केला तर मग ते मुलं एज्युकेशनल इम्पॅडमेंट होतात. त्यांना एज्युकेशनवर मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि तो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कशाचा बरं असतो, मुलाच्या लिटरसी प्रॉब्लेम होतात, त्यांना कॉग्निशन डेव्हलपमेंट होत नाही, इमोशनल डेव्हलपमेंट त्यांच्या होत नाही, पर्सनल सोशल डेव्हलपमेंट होत नाही. तर हा मोठासा भाग इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे मग ती मुलं सोशली आपल्या नॉर्मल मुलांसाठी जगू शकत नाही, बोलू शकलं न मुळे. तर हा सगळा मोठा इम्पॅक्ट आहे हेअरिंग लॉसचा. आणि त्यासाठी सगळ्यात लवकरात लवकर आधी निदान करणं आणि त्यांचं इंटरव्हेन्शन सुरू करणं हाच भाग खूप योग्य आहे आणि खूप महत्वाचा आहे, जेणेकरून हा आपला पुढचा इफेक्ट असतो जो मुलांवर तो पडत नाही जास्त करून. त्यामुळे हे सगळे प्रकार इम्पॅक्ट मध्ये येतात. आता हे जे काही एज्युकेशनल प्रोग्राम्स आहेत हेअरिंग इम्पॅक्ट मुलांचे, खूप आधी करस्पॉन्डन्स प्रोग्राम्स होते पॅरेंट्ससाठी. एक स्पेशल स्कूलने हा सुरू केला होता. जसं जॉन सेन्सी म्हणून टेन्सी म्हणून आहे अमेरिकेतले, त्यांनी करस्पॉन्डन्स कोर्स केला होता पॅरेंट्ससाठी. तर मेन पॅरेंट्सच खूप महत्वाचं आहे. पॅरेंट्सला अवर केला तर बाळ ऑटोमॅटिक ते रिहॅबिलिटेट व्हायला खूप सोपं जातं. पण पालकामध्ये जर अवेअरनेस नसला तर त्याचा इम्पॅक्ट बाळावर खूप मोठा होतो. त्यामुळे एका शाळेने करस्पॉन्डन्स कोर्स केला होता पॅरेंट्ससाठी सुरू. तसंच पॅरेंट्स इन्फंट प्रोग्राम आहे खूप ठिकाणी, खूपशा स्पेशल स्कूलमध्ये आहे. अलियाजंग मध्ये पण आहे पॅरेंट्स इन्फंट प्रोग्राम. त्यामध्ये अगदी 0 ते 3 वर्षातल्या गटांसाठी आहे, जे कानाने ऐकू येत नाही. तर त्या मुलांसाठी हा घेतला जातो पॅरेंट इन्फंट प्रोग्राम. त्यामध्ये पॅरेंट्सला मी ट्रेन करतो. पॅरेंट्स इज अ पार्टनरशिप मध्ये त्यांना ट्रेनिंग देतो आम्ही, त्यांना कोच करतो, त्यांना गाईड करतो. आणि अशा प्रकारे पॅरेंट्स ट्रेन झाली तर मुलं ऑटोमॅटिकली रिहॅबिलिटेट होतात. लहान वयातच नर्सरी पासून ते नॉर्मल शाळेत जायला लागतात. तर पॅरेंट इन्फंट प्रोग्राम मध्ये आम्ही पॅरेंट्सला फोकस करतो. आणि प्रीस्कूल्स पण असते 3 ते 6 वयोगटासाठीच्या मुलांसाठी. ती भरपूरशा स्पेशल स्कूलमध्ये तुम्हाला दिसेल, जी कानाने मशीन लावतात आणि मुलं त्या शाळेत जातात. तर हे जे मला वाटतं फाउंडेशन आहेत मुलांचे, प्री इन्फंट प्रोग्राम आणि प्री स्कूल, हे बेसिकली स्पेशल स्कूलमध्ये केले जातात. कारण स्पेशल स्कूलमध्ये केल्याने काय होतं, ती टीचर ट्रेंड असते, तर त्यांना माहिती असतं त्या मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. आणि ह्या स्कूल्समध्ये आमच्याकडे 1 to 5 हा रेशो असतो. म्हणजे एक टीचर असते आणि 5 मुलं किंवा 6, जास्तीत जास्त 7 मुलं असायला हवी, त्यापेक्षा जास्त नाही. कधी कधी प्री स्कूलमध्ये 1 to 1 पण थेरपी दिली जाते. त्यामुळे मग बाळाचं इंटरव्हेन्शन खूप छान होतं. आता 7 वगैरे मुलं असल्यामध्ये व्हेरिएशन ऑफ हेअरिंग लॉस असतात, त्यामुळे पण डिफिकल्ट होतं त्यांचं हे लर्निंग. त्यामुळे कधी कधी इंडिव्हिज्युअल लर्निंग पण केलं जातं. आता तो ऑडिटरी बबल थेरपी आली आहे, त्यामध्ये बाळ, आई आणि थेरपिस्ट असेच असतात. तर काही असे दिशा अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन असे प्रोग्राम्स आलेले आहेत आपल्या कर्णबधीर मुलांसाठी. तर हे जे पॅरेंट इन्फंट प्रोग्राम आणि प्री स्कूल खूप महत्वाचे आहेत, ते तुम्ही स्पेशल स्कूललाच करायला हवे, कारण ट्रेन टीचर्स असते. आणि हे जर फाउंडेशन चांगलं झालं तर मुलं ऑटोमॅटिकली नॉर्मल शाळेत जातात पहिलीपासून. आणि काही जात नाही तर त्यांच्यासाठी स्पेशल प्रायमरी स्कूल्स आहेत, सेकंडरी स्कूल्स आहेत, स्पेशल स्कूल आहेत आजूबाजूला खूपशा. तर तिथे त्यांना शिकवलं जातं. आणि काही काही मुलांना जर मशीन्सने फायदा नसेल आणि पालक एवढं मशीन मेंटेन करणं खूप महाग असतं, ते मशीन गव्हर्नमेंट मशीन दिली तरी त्याच्या काही मेंटेनन्स असतात, त्या पालक काही करू शकत नाही फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. कारण त्यांना किंवा माहिती नाहीये, खूपशे जणांना अवेअरनेस नाहीये की आता मशीन बिघडली तर मी कुठे जावं, काय करावं, कशामुळे मशीन बिघडली. तर ह्या कारणामुळे मग मूल मशीन नाही लावत आणि मग त्यांची कम्युनिकेशन भाषा ही उन्हाळची होते, त्याला आम्ही साईन लँग्वेज म्हणतो. तर खूपशा स्पेशल स्कूल आहे जिथे साईन मध्ये मुलांना शिकवलं जातं, साईन लँग्वेज मध्ये शिकवलं जातं किंवा टोटल कम्युनिकेशन मध्ये शिकवलं जातं. तशी अशी मुलं खूपशी स्पेशल स्कूलला जातात आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात. त्या स्पेशल स्कूल 7वी आणि 10वी पर्यंतच आता असतं. पण आपल्या देशात एवढा म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पण एवढा अवेअरनेस नाहीये किंवा
गव्हर्नमेंटने म्हणा की पुढचं एज्युकेशन त्यांना काहीच बॅरियर फ्री केलेलं नाहीये. त्यामुळे कॉलेज कोणतेच आपल्या स्पेशल फील्डमध्ये नाहीये स्पेशल मुलांसाठी मुलांच्या भाषांमध्ये. काहीतरी आता गेले 2-3 वर्षामध्ये काही स्पेशल स्कूलने 11-12 मुलांच्या म्हणजे साईन लँग्वेज मध्ये सुरू केले आहेत. ते वेस्टर्न मध्ये आहेत, गोरेगाव वगैरे या शाळेमध्ये केलेले आहेत. आणि असं करून मग मुलं एज्युकेशन घेतात हळूहळू. आणि कधी कधी तर आमची मुलं 10वी नंतर नॉर्मल मुलांमध्ये जातात, नॉर्मल मुलांचं शिक्षण घेतात. ते खूप कठीण जातं, त्यांना खूप कठीण शिकायला जातं. तरी पण काही काही पालक मुलं खूप प्रयत्न करतात आणि मग ते पुढचं शिक्षण घेतात. आणि आता नवीन आले की इंटिग्रेटेड एज्युकेशन, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला प्री इन्फंट ग्रुप म्हणजे PIP म्हणजे प्री इन्फंट ग्रुप झाला आणि प्री स्कूल झालं तर आम्ही डायरेक्ट मुलांना नॉर्मल स्कूल मध्ये पाठवतो. त्याला आम्ही इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतो. की मूल आता तयार झालं, चला नॉर्मल शाळेत घाला. मग पहिलीपासून आम्ही मुलांना नॉर्मल शाळेत घालतो. तरी पण आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्या मुलांना. किंवा काही काही शाळा काय करते, थोड्या वेळासाठी थोड्या पिरियडसाठी मुलांना त्या नॉर्मल शाळेत पाठवते आणि बाकीच्या पिरियडसाठी आपल्या स्पेशल स्कूलला बोलवते. तर त्याला आम्ही इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणतो. आणि कधी कधी आम्ही त्यांना पार्शली नाही, फुल्ली आम्ही त्यांना नॉर्मल शाळेत पाठवतो. पण आम्ही 2दा आमच्याकडे यायला सांगतो, आम्ही सपोर्ट देतो त्यांना. त्यांना वेगवेगळ्या खूप भाषेमध्ये परिणाम म्हणजे त्यांना ट्रेन करतो. पालकांना सांगतो की कशा प्रकारे, कारण खूपशे कन्सेप्ट त्यांना कळत नाही ऐकून येण्यामुळे. तर आम्ही त्यांना सतत सपोर्ट करत असतो. त्या सपोर्टमुळे मग पुढे पुढे मुलं हळूहळू हायर एज्युकेशन पर्यंत पोहोचतो. तर ते इन्क्लुझिव्ह एज्युकेशन त्याला म्हणतात. आणि मग नंतर कधी कधी कंटिन्युअल एज्युकेशन मध्ये प्रोग्राम मध्ये जातात आणि मग हायर एज्युकेशन मध्ये पूर्ण कधी कधी नॉर्मल मुलांपर्यंत घेतात. आणि गव्हर्नमेंटने यांना कन्सेशन दिलं आहे, युनिव्हर्सिटीने, मुंबई युनिव्हर्सिटीने, पण फक्त वेळेचं कन्सेशन दिलेलं आहे. आणि त्यावर एक आपला स्टॅम्प मारला जातो की बाळ कर्णबधित्व आहे, अपंगांचा, डिसेबिलिटीचा. त्यामुळे कदाचित आता मी युनिव्हर्सिटीला तेही समजून सांगितलं की त्यांना भाषेवर खूप परिणाम होतो. त्यामुळे एवढं ग्रॅमॅटिकली तुम्ही बघू नका की बाळाने ते बरोबर लिहिलंय. फक्त कन्सेप्ट त्याला कळाला आहे का, त्यावर तुम्ही थोडंसं भर द्या. त्यामुळे मग थोडासा पेपर किंवा इव्हॅल्युएशन जे म्हणतो ते लिंलंट केलं जातं या मुलांसाठी. पण बाकीचं कन्सेशन नाहीये, फक्त अर्धा तास एक्स्ट्रा म्हणजे जास्त दिला जातो नॉर्मल मुलांप्रमाणे पेक्षा. की जर नॉर्मल मुलांचा 3 तासाचा पेपर आहे तर त्यांना 3.5 तास दिले जातात या मुलांना. एवढं कन्सेशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. तर आयडियल स्पेशल स्कूल ही कशी असावी, तर त्यामध्ये ग्रुप इम्प्लिफिकेशन असायला हवं. म्हणजे एक मशीन्स असतात कानाला, त्या असायला हव्यात. त्यामुळे बाळाला खूप छान ऐकू येतं. मशीन म्हणजे कानाच्या मशीन व्यतिरिक्त आता हे एम्प्लिफिकेशन आहे जे ग्रुपमध्ये दिले जातं. कारण माईक टीचरकडे असतो, जेणेकरून मग त्यांना ते ऐकू येतो आवाज आणि बाकीचं डिस्ट्रॅक्शन ऐकू येत नाही. त्यामुळे त्यांना फक्त स्पीच आवाज येतो. त्यामुळे ते ग्रुप एम्प्लिफिकेशन असायला हवं स्पेशल स्कूलमध्ये. आणि आमची जी बसण्याची रचना असते ती सेमी सर्कल असते, कारण मुलांनी आमचं रिप्रिडिंग पाहिलं पाहिजे. मूल आमच्याकडे बघतं, जास्त करून आमच्या हावभावाकडे बघतं. त्यामुळे आम्ही ती सेमी सर्कल अरेंजमेंट करतो मुलांसाठी. आणि साऊंड ऑब्झर्व करण्यासाठी खूप मटेरियल असतात, वॉल्स असतात. वॉलमध्ये पण आम्ही सॉफ्टवेअर बोलवतो की जेणेकरून साऊंड वेव्स त्याच्यात अटॅच होत नाही. आणि आम्ही साऊंड प्रूफ रूम मध्ये पण असते, पण आता आम्ही कदाचित ते नॅचरल सिच्युएशन मध्येच मुलांना शिकवतो. कारण साऊंड प्रूफ मध्ये काय होतं, त्यांना ती सवय लागते मग. कारण बाहेर गेल्यावर सगळीकडेच आवाज आहे आपल्याकडे आजूबाजूला. अमेरिका आणि यांच्यासारखं नाही की आवाज आपल्याकडे खूप कमी, आपल्याला आवाजातच राहावं लागतं. आणि पंखा वगैरे यांचे पण आवाज आपल्याकडे खूप नॅचरल आहेत त्या इंडियामध्ये. त्यामुळे मग आम्ही आता त्याच वातावरणात त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि छान शिकतात ते. कारण आता यंत्रणा खूप छान आली आहे. ही कॉक्लिअर इम्प्लांट जे म्हणतोय ती आली आहे. नंतर ही बिहाइंड द इयर मध्ये डिजिटल खूपच छान आलेले आहेत मशीन, जेणेकरून हे जे आजूबाजूचे आवाज कट होतात अशा कंपनीने ते केलेले आहेत. फक्त मुलांना स्पीच आवाज जाणार आहे. त्यामुळे आता आम्ही ते जास्त करून साऊंड प्रूफ रूम वगैरे मध्ये मुलांना जास्त बसवत नाही, नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये शिकवतो. हा, आणि फर्निचर मध्ये ते आता जास्त करून आवाज येऊ नये म्हणून टेबलाचा खालपूर म्हणून आता ते रबर ब्रुश वगैरे बसवतात. ते खूप टाळतो कमी आवाज येण्यासाठीचा, बाकी काही नाही. पण नॅचरल वेने आम्ही आता फोकस दिला जातो मुलांचा.
हा, हे महत्वाचं आहे की सफिशियंट लाईट हवी, कारण आमच्या चेहरा जो आहे तो प्रकाशाच्या ह्याच्या ठिकाणी असायला पाहिजे, कारण भरपूरशी मुलं आमची रिप्रिडिंग करतात आणि बेसिकली एकच टीचर त्यांना प्रीस्कूल पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत शिकवते, कारण त्या टीचरचं ते स्पीच रिडिंग करायला सुरुवात करतात. तर कधी कधी मुलांना आवाज मशीनने जात नाही त्यामुळे, आणि त्या मुलांची काही भाषा वाढ होते ती त्या स्पेसिफिक टीचरला माहिती असते, त्यामुळे तीच टीचर मग त्यांना पुढे 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 सगळे विषय शिकवायला घेते असं आहे. त्यामुळे टीचरच्या ह्याच्यावर लाईट असणं खूप महत्वाचं आहे, कोणीही बोलेल तरी, कारण त्यांना बघणं खूप महत्वाचं असतं, कारण ते स्पीच रीड करतात म्हणून. आणि ऑडिटरी व्हिज्युअल एड्स आम्ही खूप वापरतो मुलांना. सगळे कन्सेप्ट जे असतात ते आम्ही कधी कधी मॉडेलिंग करून टाकतो, कधी कधी त्यांना अक्षरशः प्रत्यक्षात वस्तू घेऊन दाखवतो किंवा त्यांना बाहेर नेतो, दाखवतो, कारण आमच्या मुलांना हे कळत नाही की चला पाऊस आला आणि खूप तळांमध्ये पाणी साचलंय, पण तळांमध्ये पाणी साचणं हा जो भाषा आहे ती आपल्या नॉर्मल मुलांना लगेच कळते, कारण त्यांना ती ऐकू आलेली असते, त्यांनी एक अनुभव घेतलेला असतो. पण आमच्या मुलांना ती भाषेचा अर्थच कळत नाही, कारण ते ऐकूच नसतात गेलेले. मग अक्षरशः आम्ही त्यांना बाहेर नेतो, ते तळ दाखवतो, त्या तळ्यातलं पाणी दाखवतो, पावसामुळे काय काय परिणाम होतात निसर्गात ते अक्षरशः बाहेर जाऊन दाखवतो. आणि खूप टीचिंग लर्निंग मटेरियल एड्स जे आहेत ते नॅचरल वेने त्यांना दाखवून मग ते कन्सेप्ट त्यांची क्लिअर केले जातात. कधी कधी आम्ही अक्षरशः मॉडेल तयार करतो, खूप कन्सेप्ट साठी मॉडेल तयार करतो. आता तर आम्ही आता हे डिजिटल आलंय, ई लर्निंग, ई कंटेंट आलो, त्यामध्ये पण आम्ही खूपशा ऑडिओ कॅसेट दाखवतो. ऑडिओ कॅसेट पण आम्ही कधी कधी बॅरियर फ्री करतो, म्हणजे खाली लिहितो, त्यांच्यासाठी लिहिलेलं असतं, किंवा मग कुणाच्या भाषेमध्ये ते दाखवलं जातं, जेणेकरून त्यांना ते समजेल. अशा प्रकारे आम्ही ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा खूप वापर करतो मुलांना समजण्यासाठी. तर हे फॅक्ट्स तुम्ही अगदी लक्षात ठेवा असं मला वाटतं, म्हणून मी ते टाकलेत. डेफ आर नॉट डम, की म्हणजे ते असं नाही म्हणू शकणार की तुम्ही डेफ मुलगा हा बोलू शकत नाही, ते बोलतात, कारण आता मी सांगितल्याप्रमाणे यंत्रणा एवढी छान आलेली आहे, तर आता डम हा शब्द वापरायचा नाही. पूर्वी खूप मुका बोलायचे मुलांना आमच्या, पण तो खूप चुकीचा शब्द आहे आता. तर आता ही मुलं पण बोलतात, जर प्रॉपर आणि लवकरात लवकर यांचं निदान केलं, लवकरात लवकर त्यांना ट्रेनिंग दिली, लवकरात लवकर त्यांना एक प्रॉपर मशीन बसवलं आणि इंटरव्हेन्शन सुरू केलं, तर ही मुलं ही छान बोलतात नॉर्मल मुलाप्रमाणे आणि छान शिकतात, चांगलं रिहॅबिलिटेशन होतं त्या मुलांचं. सो डेफ आर नॉट डम and they are not achieve the good education standard. ते अचीव करतात गुड एज्युकेशनल स्टँडर्ड, खूप छान करतात. ते करतात, कारण खूपशी मुलं आता माझ्याकडून गेलेली आहेत, ती इंजिनियर झाली आहेत, आर्किटेक्ट झाली आहेत, बॅचलर इन फाईन आर्ट झालेले आहेत, त्यामुळे हायर एज्युकेशन करतात, नोकरी असते त्यांची, त्यांचीही छान फॅमिली असते, होऊ शकतं, ते शिकू शकतात छान. हो. आणि फेस देम वाईल टॉकिंग इन लाईट अँड स्लोली. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा खूप स्लोली बोला त्यांच्यासाठी. असं काही नाही की कारण आपण काय म्हणतो की हा ऐकू येत नाही म्हणून अगदी मोठ्याने बोलायला जातो, तसं नाहीये. पण त्यांना मोठ्याने बोलण्याने ऐकू येत नाही, तर तुमच्या हळूवार जे आहेत रिप्रिडिंग करतात ते जास्त करून, त्यामुळे तुमच्या ओठांची हालचाल बघतात आणि त्याने ते त्यांना कळतं की तुम्हाला काय बोलायचंय, किंवा तुमचा चेहराही छान वाचतात. त्यांना कळतं की आता तुम्ही रागवलंय किंवा तुम्ही छान त्यांच्याशी बोलताय किंवा त्यांचं काय ते त्यांना बरोबर चेहऱ्याच्या हावभावाने कळतं. त्यामुळे बोलताना पण थोडी तुमच्या चेहऱ्याजवळ लाईट ठेवा आणि स्लोली बोला त्यांच्याशी. आणि ऑडिओ व्हिज्युअलचा उपयोग करा टीचिंग करताना, ते मी सांगितलं आहे. ओरल आणि मॅन्युअल हे दोन्ही इफेक्टिव्ह आहे मेथड्स. ओरल म्हणजे बोलून, आता सगळ्यात लहान मूल जर आलं आमच्याकडे 1-2 वर्षाचं, तर आम्ही लवकरात लवकर मशीन घालून किंवा इम्प्लांट करून त्यांना ओरलीच ऐकवतो, म्हणजे ऑडिटरी ऐकवतो आणि वाळमूळ बोलायला लागतो. पण काही काय होतं की बालक अजूनही खेडेपाड्यात, मुलांना नाही कळत किंवा पालकांना कळत नाही कुठे जायचं काय जायचं, किंवा मशीनची जी देखभाल आहे मेंटेनन्स नाही करू शकत, अशी मुलं मग मॅन्युअल मोडमध्ये जातात, ती म्हणजे साइन लँग्वेज, खुणांची भाषा. तर ती पण खूप इफेक्टिव्ह आहे, त्यांनी पण मुलं खूप हायर एज्युकेशन करतायत, मुलं पुढे जातात, अब्रॉडला जातात त्या भाषेमध्ये पण, असं नाहीये. ती पण एक भाषा आहे साइन भाषा, तर त्यामध्ये पण मुलं करू शकतात आपलं करिअर, आणि त्यांनी पण खूप इफेक्टिव्ह आहे, कम्युनिकेशनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. तसंच
treat the deaf child as a deaf first and focus on what you can do rather than what she can do. हेच मला सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही ती काय करू शकत नाही याच्यावर न फोकस देता तुम्ही काय त्यांच्यासाठी करू शकता यावर जास्त फोकस करा, कारण ते पण बाळ दुसऱ्या नॉर्मल बाळासारखंच बाळ आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की डेफ चाइल्डला मूल असं आधी बोला, म्हणून डेफ आम्ही या शब्दात तर बोलत नाही, तर चिल्ड्रन विथ हेअरिंग इम्पॅयरमेंट म्हणतात. आधी एक ते बाळ आहे आणि मग त्यांचं इम्पॅयरमेंट आम्ही त्यांना सांगतो. त्यामुळे सगळ्या बाळांप्रमाणे ते एक बाळ आहे, तर तसंच आपण फोकस केलं पाहिजे. आणि ते काय करू शकत नाही याचं ते मी त्याच्यासाठी काय करू शकेन, मी त्याच्यासाठी कसं बोलू शकेल, मी त्याला काय मदत करू शकेल यावर जास्त फोकस करा, की जेणेकरून ते बाळ मग नॉर्मल मुलांप्रमाणेच इथे तिथे बाळ बोलून आपलं छान रिहॅबिलिटेशन होऊन आपल्या पूर्ण करिअरमध्ये छानसे होईल. आणि त्यांनाही मग कुठेतरी कमकुवतपणा येणार नाही की नाही बाबा मी काहीतरी वेगळं आहे. कारण खूप टीनेजर मुलं आमच्याकडे येतात, मग आम्हाला त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं. त्यांना खूप वाईट वाटायला लागतं जेव्हा ते त्यांना वाटतं की अरे मी काहीतरी वेगळं आहे, मला नाही आवाज येते, सगळ्यांना आवाज येतो, मला येत नाही. अशा मोडमधून आम्हाला त्यांना बाहेर काढणं खूप खूप कठीण जातं. त्यामुळे आपण लहानपणापासून, म्हणूनच मी काही लहान वयातच मुलांना नॉर्मल शाळेत पाठवते. कारण 5वी-6वीला पाठवलं मुलांना, बाकीच्या मुलांना पण दुर्लक्ष, हा कोणता मुलगा, हा का कानाला मशीन लावतो. म्हणजे खूपशे प्रॉब्लेम्स आहेत ज्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, त्याच्या इको सोशल मेंटल हेल्थवर. म्हणून मग आम्ही लवकरात लवकर बाळाला नॉर्मल स्ट्रीममध्ये, नॉर्मल सोसायटीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो. पालकांना पण सांगतो सगळीकडे त्या मुलाला न्या, सगळ्यांना बघू द्या, सगळ्यांना भेटू द्या, काही वेगळं नाहीये. अशा प्रकारे आम्ही त्यांना इन्क्लूड करतो नॉर्मल सोसायटीमध्ये. तर मला हेच सांगायचं होतं सगळं. आता खूप वेळ घेतला मला वाटतं मी, पण थँक्यू सो मच रश्मी मॅडम, दिघे सर, दिघे मॅडम, सगळ्यांसाठी आणि आधार एका प्रतिष्ठानसाठी. धन्यवाद मॅडम. गेले तास दीड तास आपण अतिशय वेगळ्या विषयावर मॅडमचं बोलणं ऐकत होतो. सहज बोलत होत्या त्या, कारण त्यांचं स्वतःचं काम या मुलांबरोबर, त्या सतत आमची मुलं असं म्हणत होत्या, तुमच्या लक्षात आलं असेल तर. इतकी त्यांना त्या मुलांबद्दल आत्मीयता आहे. सुरुवातीला दिघे मॅडमनी जेव्हा ओळख करून दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तिघी जणी अशा मुलांसाठी स्पेशल सायन्सचे प्रयोग आणि हे दाखवण्यासाठी गेलो होतो ठिकठिकाणी. आणि त्यावेळेस मला हा अनुभव आला की त्या सहज मुलांमध्ये मिसळून जायच्या. आणि सायन्स हा विषय असा आहे की जे हिअरिंग इम्पेअरमेंट असेल तर सायन्स हा सर्वात त्यांना कठीण जाणारा विषय आहे. बाकीचे विषय तुम्ही म्हणजे भाषा थोडं त्यांना ऐकू यायला लागलं की निदान त्यांना आपण काही शिकवू शकतो, पण हा विषय त्यांना जास्त कठीण जातो. आणि जेव्हा आम्ही त्यांना प्रयोग करून दाखवायचो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसत होता. मॅडमने अगदी विस्तृतपणे सगळं सांगितलं. ऐकू न येणं म्हणजे काय, कानाची रचना काय, काय त्याच्यावर उपाय आहे. आणि परत परत त्या सांगत होत्या की अगदी लहान वयात हे जाणून घेणं, की मुलाला ऐकू येत नाहीये हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. जेवढ्या लवकर ते लक्षात येईल तेवढ्या लवकर मुलाला आपण मदत करू शकतो. कारण यावर विशेष इलाज असा नाहीये. मशीन लावून जेव्हा मुलाला ऐकू यायला लागतं तेव्हा तो बोलू पण लागतो. आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे अनेक विद्यार्थी आज चांगलं शिक्षण घेऊन समाजात वावरत आहेत. मला दुसऱ्या बाबतीत आसावरी शिंदे मॅडमचं कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयात त्यांना जी तळमळ आहे तर त्याच्यातून त्यांनी स्वतःची संस्था दिव्यांगांसाठी सुरू केलेली आहे. आणि त्या स्वतः म्हणजे नोकरी तर करतातच आहेत, त्या स्वतः रिसर्च गाईड आहेत, स्वतः रिसर्च करता आहेत. आणि हे सगळं चालू असताना त्या सामाजिक एक आपल्या ऋण लक्षात ठेवून समाजासाठी मग त्यांनी स्वतःची अशी दिव्यांग सामाजिक संस्था चालू केलेली आहे आणि त्याद्वारे त्या काम करतायत. मॅडम तुम्ही आज इथे आवाज फार आलात. बारीक येतोय. आवाज बारीक आवाज येतोय का? एक मिनिट. मॅडम तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला छान व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं
त्याबद्दल मी आधार एका प्रतिष्ठानतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. मला वाटतं काही जणांनी चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न विचारलेत किंवा काही जणांना प्रश्न विचारायचे आहेत. मी एवढंच सांगू इच्छिते की काही तुम्हाला पर्सनल डिफिकल्टी असेल किंवा तुम्हाला पर्सनली जर शिंदे मॅडमना काही विचारायचं असेल तर शेवटी आम्ही त्यांचा फोन नंबर देतो, तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. जनरल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, परत एकदा मी अजून एक गोष्ट सांगते की त्यांनी अलियावर जंग इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला आणि तिथे तुमच्या कानाची तपासणी होऊन तुम्हाला हिअरिंग एड जे महाग असतं किंवा ज्याचा मेंटेनन्स म्हणजे बॅटरीचा जो खर्च आहे तो महाग असतो, तर ह्या सगळ्याचा भार सरकार उचलतं आणि आपल्याला हिअरिंग एड मिळू शकतं, हे मी अंडरलाईन करू इच्छिते. ह्या सगळ्यानंतर जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज अनम्यूट व्हा आणि मॅडमना प्रश्न विचारा. त्यापूर्वी मनापासून आभार मानते मॅडम आपले. त्याचबरोबर दिघे मॅडमचे, ज्यांनी छान ओळख करून दिली. अंजली लेले मॅडम, ज्या आमच्यासाठी नेहमी फ्लायर बनवत असतात. आणि सगळे पार्टिसिपेंट्स जे या विषय ऐकण्यासाठी उत्सुक होते. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, म्हणजे त्याच्यानंतर मी पुढच्या मंगळवारची घोषणा करते. कोणाला प्रश्न विचारायचे? हॅलो. हा बोला. वृद्ध मंडळी नॉर्मली हिअरिंग एड लावायला इच्छुक नसतात, त्यांना असं बरेचदा वाटतं की गोंगाट फार येतो, तर हे खरं आहे का? एक प्रकारे खरं आहे, कारण काय होतं की मशीनमुळे ना जे ऐकण्याची इम्प्लिफिकेशन म्हणजे साऊंड मोठा करतो, मशीन आहे ते साऊंड मोठा करतो, त्यामुळे त्यांना ऑलरेडी ऐकू येतं. पण काय होतं की आमचं जे मशीन तयार केलंय ते कर्णबधीर जास्त प्रोफाऊंड मुलांसाठी असतं. हा, त्यामुळे ती गेन आणि ती जी सुवाक्ता असते ती कमी करणं खूप गरजेचं आहे. आणि काय होतं की त्यांना ऐकू येत असतं, पण हे जे साऊंड असतात ना, मी म्हणाले की मोठे साऊंड, मोठी हाय फ्रिक्वेन्सी त्या मशीन मध्ये त्यांना घेतली जाते आणि ती कट करू शकत नाही आपण. तर आजूबाजूचा गोंगाट खूप मोठा येतो. त्यांना स्पीच साऊंड असतो जो 30 आणि 50 मधला, तो खरं ऐकू येत नाही. पण मशीन मध्ये अशी कुठे सुविधा केली आहे की आजूबाजूचे आवाज आपण कट करू शकतो.